मी वर्किंग बॅकग्राऊंडचा आहे. माझे बाबा बजाज ऑटोमध्ये होते आणि माझा तेव्हाचा पगार होता 1,000 रुपये महिना आणि 200 रुपये सायकल मेंटेनन्स होता. अननोन लोकांसोबत तुमचं इंटरॅक्शन करण्याचा जो करेज आहे तो मला त्या जॉबने दिला. तर मी 1-1.5 तास नुसता फिरत होतो सायकलवर. मला काही हिंमतच झाली नाही. मग माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, इंग्लिश चांगलं बोलतो म्हणून मला त्यांनी एक सांगितलं की तू कॉर्पोरेट सेल्स कर. आय वुड कॉल इट अ डेली वेजेस जॉब, कारण मी रोज 80 रुपये मला मिळायचे त्याचे. असा लिंक्डइनवर असा ट्रेंड आहे की यू हॅव टू प्रेझेंट बेस्ट ऑफ युअर प्रोफाईल. आणि तिथे हे जॉब मग मी म्हटलं लोक मला काय जज करतील काय. एक ड्रोन टेक्नॉलॉजीमधलं स्टार्टअप आहे बरं, आणि दे वर रेझिंग फंड्स फ्रॉम हिज फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. सध्याच मी एक CBIची केस करतोय. 120 करोडचा एक फ्रॉड म्हणता येईल किंवा मनी लॉन्ड्रिंग केस आहे. नमस्कार मित्रांनो, डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजचे आपले गेस्ट आहेत ट्रेस्पियर कंपनीचे डायरेक्टर मिस्टर श्रीनिकेत देशपांडे. तर आज आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत, जसं की कॉर्पोरेट लॉ असेल किंवा एंटरप्रिनरशिप असेल, वर्क लाईफ बॅलन्स असेल, असे विविध विषय आपण आज त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत. तर मजा खूप येणार आहे. आय होप तुम्हालाही तेवढीच मजा येईल आणि एन्जॉय कराल आजचा एपिसोड. तर चला तर वेळ न वाया घालवता भेटूयात श्रीनिकेतला आणि त्याच्यासोबत चालू करूयात आजचा भाग. लेट्स गो. सो श्रीनिकेत, सगळ्यात पहिले तुझं खूप 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 मनापासून स्वागत. आज डिजिटल गप्पांचा आज एक नवीन एपिसोड तुझ्यासोबत आम्ही शूट करतोय. तर तुला कसं वाटतंय आज स्टुडिओमध्ये येऊन? छान वाटतंय. हा माझा, मी जसं म्हणलं, आय एम अ कम्प्लीट नॉन टेक्निकल पर्सन. ह्या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय केल्या की, आणि आय एम एन्जॉय. थँक्यू फॉर कॉलिंग मी. येस. सो श्रीनिकेत, सुरुवात आपण तुझ्या एज्युकेशन बॅकग्राऊंड पासून करू. बिकॉज मी जेवढं तुला ओळखतो त्याप्रमाणे विविध चेंजेस एज्युकेशन मध्ये झालेले आहेत, तर त्याच्याविषयी आपल्याला ऑफकोर्स गप्पा मारायच्याच आहेत. बट शालेय सुरुवात कुठनं झाली? मी बॉर्न अँड ब्रॉट अप संभाजीनगर, औरंगाबाद. बरं. आणि म्हणजे जन्मापासून 21 वर्ष तिथेच होतो. माझं ग्रॅज्युएशन सायन्समध्ये झालंय. माझा MBA करायला मी मुंबईत गेलो आणि 15 वर्ष मुंबईतच राहिलो. बर. तर MBA मी फायनान्समध्ये केलं आणि मग मी बाय चॉईस सेल्समध्ये जॉब केला 6 वर्ष. ओके. आणि नंतर मग मी मीनवाईल आय वॉज वर्किंग इन मार्केटिंग सेल्स. आय परस्यूड माय LLB आणि मग मी लिगल प्रोफेशनमध्ये करिअर चालू केलं 2014, 11 वर्ष आधी. ओके. मग छत्रपती संभाजीनगरमधनं तुम्ही मुंबईला किती साली आलात? 2006 मध्ये. 6 ते 21 मी मुंबईमध्ये होतो. बरं. कारण हा खूप मोठा चेंज होता आफ्टर एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन. सो मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही MBA आणि पुढचं ग्रॅज्युएशनचं LLB पण MBA LLB मुंबईतलं आहे माझं. मुंबईतलीच केलं. बरोबर. सो आफ्टर ग्रॅज्युएशन इन MBA त्याच्यानंतर लॉ कडे वळायसाठीचा काय ट्रिगरिंग पॉइंट होता? ऍक्च्युली ना, मला असं वाटतं की ट्रिगर असा, माझ्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की लोक म्हणतात तू हे का केलंस. हे माझं बेस ग्रॅज्युएशन सायन्समध्ये आहे. नंतर MBA मी फायनान्समध्ये केलं. बरोबर. आणि कॉलेजमध्ये आय वॉज गुड इन फायनान्स. आय एम स्टील गुड विथ द सब्जेक्ट. पण मी तरी सुद्धा सेल्समध्ये बाय चॉईस गेलो, विच इज नॉट अ कॉमन थिंग. सेल्स लोकांचा जनरली फर्स्ट प्रेफरन्स नसतो. बरोबर. सो MBA फायनान्स झालं ना? हा, MBA फायनान्स. राईट. पण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही राईट फ्रॉम डे वन सेल्सचा जो होता तुमचा, अगदी सिम कार्ड सेल करण्यापासून एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये होतो. बरं. आणि इट वॉज अ डोर टू डोर. पण ते अगदीच आधी, म्हणजे 2002. राईट. राईट. सो डोर टू डोर सेल्सचं काम चालू केलं आणि ओव्हर द पिरियड हळूहळू करत तुम्ही इंडिपेंडंट डायरेक्टर पर्यंत येऊन पोहोचलात. ऑफकोर्स ट्रेस्पियर बद्दलही आपण बोलणार आहोत. पण हा प्रवास मागे जाऊन बघताना काही आठवणी आहेत का किंवा काही अनुभव आहेत का की जे तुम्ही शेअर कराल? अगदी सुरुवात सेल्सची जी होती त्याच्यामध्ये आलेले अनुभव. म्हणजे पहिला जॉब जो होता माझा, डेल्फी कॉम्प्युटेक नावाची, अजूनही आहे ती कंपनी. तिचं औरंगाबादला एक ऑफिस होतं. तिथे त्यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून मला जॉब दिला. बरं. आणि माझा तेव्हाचा पगार होता 1,000 रुपये महिना आणि 200 रुपये सायकल मेंटेनन्स होता. अरे बापरे. आपण सायकल मेंटेनन्स हा प्रकार असतो हे आता, आणि माझा रेझ्युमे मी तेव्हा टाईपरायटरवर बनवला होता. बरं. तर ह्या गोष्टी आता मला असं वाटतं की कोणीच, म्हणजे कम्प्युटर येऊनही खूप वर्ष झालेत आता. हो. तर ही माझी अशी छान आठवण. आणि दुसरी चांगली आठवण काय की त्या जॉबमध्ये असं, म्हणजे आपण म्हणतो ना की फेसिंग अनसर्टनिटीज, किंवा आपण
अप्रोचिंग स्ट्रेंजर्स किंवा अननोन लोकांसोबत तुमचं इंटरॅक्शन करण्याचा जो करेज आहे तो मला त्या जॉबने दिला. की मला पहिला दिवस होता आणि मला मला वाटलं ठीक आहे करून घेऊ, सोपं आहे. 17 वर्षाचा होतो आणि मग मला जेव्हा ॲक्च्युअल मी निघालो आणि म्हणलं अरे आपण नॉक कसं करणार कोणाच्या दरवाजावर आणि मग तो कसं वागवेल मला, काय करेल? तर मी 1-1.5 तास नुसता फिरत होतो सायकलवर. मला काही हिंमतच झाली नाही. मग मी बट इट गेव मी द करेज. त्याआधी मी खूप शाय पर्सन होतो. मी कोणाशी बोलायचो नाही जास्ती. अरे देन इट हेल्प मी ओपन अप राईट. आणि दिस इज हाऊ मग मी नंतर बँकेत सुद्धा जॉब केला. DCB नावाची बँक आहे, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक. ओके. ती तिथे काय प्रोफाईल होतं तुमचं? कासा म्हणतात त्याला, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. तर बरं. म्हणजे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट सेल करणे. बरं. तर ओके. अगेन इट वॉज अ डोर टू डोर. हा. मग माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, इंग्लिश चांगलं बोलतो म्हणून मला त्यांनी एक सांगितलं की तू कॉर्पोरेट सेल्स कर. यू विल बी फिट फॉर अ कॉर्पोरेट प्रोफाईल. बरं. तिथे जाऊन तू लोकांना सॅलरी अकाउंट. आणि त्या काळात असं होतं की ATM पण, म्हणजे औरंगाबादला ATM लोकांना माहीत नसायचं. एक गंमतशीर किस्सा म्हणजे मी लोकांना सांगायचो की ATM, तेवढ्या हे काय असतं, ATM, डेबिट, क्रेडिट कार्ड ह्याच्यातला फरक लोकांना माहीत नव्हता. मग आम्ही लोकांना डेमो दिलेले आहेत की ATM कार्ड असं मिळतं बँकेकडून. ते मशीनमध्ये टाकल्यावर आपल्याला पैसे काढता येतात. क्यूची गरज नाही, स्लिप भरायची गरज नाही. आणि त्या दरम्यान मग मला लक्षात आलं की आपण सेल्स चांगला करतोय, कॉर्पोरेट हां, सेल्स. हां. आणि मग माझं ग्रॅज्युएशन संपलं. दिस इज ऑल ड्युरिंग ग्रॅज्युएशन. मधल्या काळात मी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जॉब केला. आय वुड कॉल इट अ डेली वेजेस जॉब, कारण मी रोज ₹80 मला मिळायचे त्याचे. वा. पण असं होतं की म्हणजे मला तेव्हा करताना असं काही वाटलं नाही. पण इव्हन इनफॅक्ट आता माझी LinkedIn प्रोफाईलवर आहे ना, मी हे सगळं अपडेट केलं नव्हतं. बरं. कारण जे असा LinkedInवर असा ट्रेंड आहे की यू हॅव टू प्रेझेंट बेस्ट ऑफ युअर प्रोफाईल. तुमचा असो नसो तुम्हाला बेस्ट सांगावं लागतं तिथे. हां, म्हणजे हां, हां. आणि तिथे हे जॉब मग मी म्हटलं लोक मला काय जज करतील काय, असं. बरोबर. जोपर्यंत मी 13 वर्ष जॉब होतो तोपर्यंत. मग हळूहळू मी जेव्हा माझी स्वतःची कंपनी चालू केली, मी विचार केला अरे नाही, आपण जे आहे ते आहे. आय हॅव लर्न मेनी थिंग्स आउट ऑफ दॅट जॉब, सो आय शुड पुट इट. मी आता सगळे जॉब्स टाकलेत त्याच्यामध्ये. राईट, राईट. तर लोक विचारतात यार तू काय, म्हणजे का बरं सायन्समध्ये येऊन फायनान्समध्ये का गेला, फायनान्समध्ये येऊन सेल्स का केलं, बरोबर. सायन्समध्ये येऊन लॉयर का झाला. तर या गोष्टी अशा घडत गेल्या. आता म्हणजे जशा म्हणजे फायनान्समध्ये मला सब्जेक्ट खूप आवडायचा. मला ऑप्शन होतं, मी मार्केटिंग घेऊ शकत होतो. मी जॉब केला होता, मला माहिती होतं MBAच्या वेळेस. MBAच्या वेळेस. हां. पण मी विचार केला की मार्केटिंग मला येतच आणि मार्केटिंग पहिल्या वर्षात मी शिकलो होतो कॉमन सब्जेक्ट्समुळे. बरं. म्हटलं आपण आता परत काय शिकणार, प्रॅक्टिकली मी केलंय, थेरॉटिकली शिकलोय. फायनान्स हा मला खूप फॅसिनेटिंग सब्जेक्ट वाटला. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इक्विटी रिसर्च. तेव्हा मी NCFMचे मॉड्यूल्स पण दिले, बरोबर. जे आता बऱ्यापैकी कॉमन आहे, पण तेव्हा इतकं कॉमन नव्हतं. तेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला जाऊन ते मॉड्यूल द्यावं लागायचे, इतकं हे होतं. पण मार्केटिंग केलं असतं तर त्याचा अजून जास्त फायदा झाला असता तुमच्या प्रोफाईलला, असं नाही वाटत कुठे? नाही वाटत ऑनेस्टली. म्हणजे कारण मला असं वाटतं की जो मला फायदा व्हायचा होता तो मी करून घेतलाच. बरोबर. म्हणजे माझा असा एक ओव्हरऑल विचार असतो की आपण जितके जास्त लोकांना आपलं एक्सपोजर आहे, जितके जास्त लोकांशी आपण बोलू, आपलं व्यक्तिमत्व तेवढं मॅच्युअर होत जातं म्हणून, किंवा चौफेर होत जातं. कारण एक मी वर्किंग बॅकग्राऊंडचा आहे. माझे बाबा बजाज ऑटोमध्ये होते. बरं. तर आपलं एक्सपोजर लिमिटेड असतं जनरली, ज्यांचं सर्व्हिस बॅकग्राऊंड आहे. करेक्ट. आणि दॅट अफेक्ट्स वेन यू आर एक्सपोज टू अपॉर्च्युनिटीज इन मार्केट. वेन यू आर इन अ कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, यू हॅव टू you want a position that is wherein you are fighting with another 100 people. तर त्यावेळेस काय कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टी मला ऑन जॉब मी शिकलो होतो. त्यामुळे मला मार्केटिंगमध्ये तेवढं असं वाटलंच नाही की आपण परत शिकावं सगळं. बरोबर. सो एक रफ आयडिया होती आणि आयडिया 17 वर्षांपासून डोअर टू डोअर स्टार्ट केलेला एक्सपिरियन्स होता होता मार्केटिंगचा. बरोबर. मग मी तरी सुद्धा हट्टाने फायनान्सच घेतलं. त्या काळात मी काही सिनियर्सला विचारलं की मला, आणि रिच डॅड पुअर डॅड वगैरे पुस्तकं मी खूप आधी वाचले, म्हणजे 17-18 वर्षीच. म्हणजे आजकाल त्यांचं खूप नाव आहे, पण मी ते फार आधी वाचले. माझा मोठा भाऊ असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी आधी कळल्या. करेक्ट. तर मला एक कॉमन गोष्ट लक्षात आली की जे कोणी लोक यशस्वी आहेत आयुष्यात, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांनी सेल्स किंवा सेल्स नाही म्हणता येणार त्याला, ही इज अ गुड ओरेटर, ही एक स्किल आहे. आणि दुसरं आहे दे हॅव बीन एबल टू सेल देअर प्रोफाईल म्हणा किंवा ॲज अ जॉब म्हणा, काही म्हणा. राईट. आणि त्या पुस्तकात सुद्धा एक उल्लेख आहे की तुम्ही कोणत्याही डोमेनमध्ये स्पेशलाइज न करता तुम्ही लाईफ स्किल्स किंवा ह्या गोष्टीत जर तुम्ही स्पेशलाइज केलं. आणि दुसरा एक इम्पॅक्ट असा होता की माझ्या बाबांना VRS स्कीम माहिती आहे का तुला, काय असतं? रफली आयडिया. येस, की पूर्ण कंपनीची व्हॉलंटरी रिटायरमेंट. करेक्ट. आणि सुरुवात झाली औरंगाबादला 2001 मध्ये. माझे बाबा खूप सिनियर होते.
ही वॉज हेडिंग स्पेअर पार्ट्स डिपार्टमेंट आणि अचानक त्यांना VRS घ्यावी लागली कारण त्यांच्या डोळ्याला काही प्रॉब्लेम होता आणि मग गोष्टी एकदम बदलल्या शॅटर झालं सगळं काही. ती स्टेबिलिटी जी होती ती परत कधी आलीच नाही आणि मग माझ्या डोक्यात ती भीती होती की अरे नाही आपण असं काहीतरी करिअर पाहिजे जे स्टेबल पाहिजे सेफ. हां. म्हणजे मला उद्या कोणी म्हणायला नको की मला तुझ्या ह्या स्किलची गरजच नाही. बरोबर. आणि मला वाटलं सेल्स करतोय ना, आज मी क्रेडिट कार्ड विकले, मी फॉक्सप्रोचं सॉफ्टवेअर विकलं, पॅथॉलॉजी. असे अनेक जॉब आहेत जे केले पण मी लिहिले नाहीत कारण ते थोड्या काळासाठी केले. म्हटलं मी सेल तर करूनच घेईल काही का होईना. म्हणजे मला कोणी नोकरीहून काढणार नाही, काढली तर मला मिळेल. एक बरोबर. बेसिक अपेक्षा ही होती. मी काही असे फार फंडे वापरून वगैरे निर्णय नाही घेतले, की एक आपलं मला सेफ्टी हवी होती मला. आणि असं मी मध्ये LinkedInवरही लिहिलं याच्याबद्दल, की कधीतरी आपणही यशस्वी होऊ बाबा. कारण कसं होतं म्हणजे अजूनही तुमच्याशी असेल का माहीत नाही, हं. की तुझं मूळ गाव पुणेच का? हो, पुणे. म्हणजे औरंगाबादला असा सीन होता, की एक तर तुम्ही इंजिनियर होता, नाही तर डॉक्टर होता, नाही तर तुम्ही काहीच होत नाही. अच्छा. तर मी इंजिनिअरही नाही झालो, डॉक्टरही नाही झालो आणि मी BSc घेतलं. ओके. तर ऑफकोर्स ते काही चॉईस नव्हता, तो मला घ्यावंच लागलं कारण मार्क नव्हते. हां. तर मग मला लक्षात आलं, की आता मग मला असं स्वतःकडून अपेक्षा कमी होत होते. अरे आपलं काय होणार, काय होणार? म्हटलं चल आता आपण सेल्स करू. आज नाही तर उद्या काहीतरी तर चांगलं होईल. बरं. असा विचार करून मग मी सेल्सचा निर्णय घेतला. मग मधल्या काळात पुस्तकं वाचले. बरंच मला वाचायची आवड आहे. वाह! आता थोडी कमी झाली आहे कामामुळे. येस. तर मला वाटलं ठीक आहे, थेरॉटिकली पण हे लोकं सांगतायत, स्वतःच्या बायोग्राफीमध्ये सांगतायत, की सेल्स इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब. आणि तर मी म्हटलं ठीक आहे आपण सेल्सच करू. आपल्याला जे एक्सपोजर आहे. मला काही डेस्क जॉब नको आहे. बरोबर. ते मी रेशो ॲनालिसिस करेल. हं. मला ते आवडतं ठीक आहे, मी आवड म्हणून पर्स्यू करेल. पण मला तो जॉब नको. मग मी सेल्समध्ये गेलो. करेक्ट. आणि मग तिथेच करिअर चालू. हां, मग 6 वर्ष तिथेही मला ग्रोथ मिळाली. एक्झिक्युटिव्हपासून मी सीनियर मॅनेजरपर्यंत माझी ग्रोथ झाली. भारतात जेव्हा स्टार्टअप कोणाला माहितीही नव्हतं, त्यावेळेस ग्रुपॉन माहिती आहे का? अमेरिकेत एक कंपनी आहे. ऐकून आहे. येस. त्या कंपनी भारतात आली होती 2011 मध्ये. बरं. सो आय एम वन ऑफ द फर्स्ट 50 एम्प्लॉईज ऑफ दॅट कंपनी. ग्रेट. नंतर त्या कंपनीचं नाव नियर बाय झालं. हां. आणि मग अंकुर वारिकू तिचा हां, हां. तर अंकुर वारिकू म्हणजे आम्ही पहिल्या काही लोकांमध्ये आम्ही होतो. बरं. आय यूज्ड टू रिपोर्ट हिम फॉर सम टाईम. ओके. मग ते सोडण्याचं तर काय हां, ते नंतर? करताच मी लॉ करत होतो. ओके. हां. हां. आणि मग जेव्हा लॉ बाय युअर चॉईस और नाही कोणाचं सजेशन होतं? लॉचं असं आहे ना, की माझ्या बाबांची खूप इच्छा होती. बरं. आता 2-3 कारणं आहेत त्याला. हां. माझ्या बाबांना लॉ करायची इच्छा होती आणि त्यांना शक्य झालं नाही. फायनान्शियली ही वॉज इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. बरं. थ्रू आउट. तर ते म्हणाले आणि दुसरं असं होतं, की माझं लग्न ठरलं होतं हं. आणि त्यांना माहिती होतं, की होणारी बायको डॉक्टर आहे. माझी बायको MBBS MD डॉक्टर आहे. वाह! तर ते म्हणाले होते, की प्रॅक्टिसिंग प्रोफेशन वुड बी बेटर इन अ लाँग रन. तर मी आपला टिपिकल 24 वर्षाचा होतो. 2009. बरोबर. बाबांना म्हटलं, "बाबा मला काही ते क्लिक होत नाही." बाबा म्हणे, "शहाणपणा करू नको. मी सांगतोय म्हणून कर. तुला आवडतं म्हणून सेल्स करतोयस ना, तर आता मी सांगतोय म्हणून तू लॉला ॲडमिशन घे." अशी मी ॲडमिशन घेतली. मी आणि मोठा भाऊ माझा. आम्ही सोबत आणि मग दोघांनी सोबत. आम्ही पुढे-मागेच असायचो. हां. बरं. आणि तसं मी लॉला हे घेतलं. माझं तोपर्यंत क्लिअर नव्हतं, की काय करायचं. आय वॉज डुईंग वेल. आय गॉट मॅरीड. माझं लॉ चालू असतानाच लग्न झालं आणि म्हणजे लग्न रादर आधीच झालं. 11 साली झालं. लॉयर मी 2014ला झालो. तर जेव्हा बाय द टाईम मी पास आउट होत होतो LLB, मग मला लक्षात आलं, की एक सॅच्युरेशन पॉईंट येतोय सेल्समध्ये, की मला जे पाहिजे ते मला मिळतंय. म्हणजे मला जे एक्सपोजर हवं आहे, लोकांना भेटायचं आहे. सॅच्युरेशन पॉइंट ॲज इन टर्म सॅच्युरेशन हां, तेच प्रोफाईलमध्ये सांगत होतो. मला ही प्रोफाईल आवडते सेल्स, लोकांना भेटतोय. पण आपल्याकडे सेल्समध्ये कल्चर असं आहे, की लोकांना रिलेशनशिप बिल्ड करणं तेवढं महत्त्वाचं नाही आहे त्या जॉबमध्ये असताना. यू आर ऑलवेज जज्ड बाय द नंबर, की तुम्ही किती नंबर आणताय. राईट. आणि यू आर ऑलवेज रिमाइंडेड ऑफ युअर सॅलरी इन टर्म्स ऑफ द नंबर यू अचीव्ड. आता सध्याचं कल्चर मला माहीत नाही तसं किती आहे, पण त्यावेळेस ते खूप कॉम्पिटिटिव्ह होतं. आणि टार्गेट्स ऑफकोर्स. म्हणजे मला टार्गेटचा शब्द वापरत होता. टार्गेट्स इज द येस, इज द की, म्हणजे नंबर इज द की. येस. मग तो B2B असो दे B2C असो. सो तू कशामध्ये सगळ्यात जास्त काम केलंस? मे बी आता ग्रुपॉन इज अ ई-कॉमर्स कंपनी. हां. आणि ग्रुपॉनमध्ये मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी ट्रॅव्हल व्हर्टिकलमध्ये होतो. कारण त्याच्या आधी मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत होतो. मग ट्रॅव्हल व्हर्टिकलमधून माझे कॉर्पोरेट सेल्स जो माझा जुना स्किल होता 2004, त्या स्किलमधून मला लक्षात आलं, की मी कंपनीमधून जास्त बिझनेस आणू शकतो. तर ओव्हरऑल माझी प्रोफाईल B2Bच म्हणता येईल. कॉर्पोरेट सेल्स हाच माझा कोर एरिया होता. बरोबर. सो कॉर्पोरेट सेल्स टू कॉर्पोरेट लॉ
हा जो तेव्हा हा जो ट्रान्झिशन होता जो तू सांगत होता हो. की बाबांचं स्वप्न होतं भावाने आणि तू लॉ चालू केलंस. हो, सो हो. पुढे मग हळूहळू त्याच्यामध्ये या कॉर्पोरेट रिलेटेड लॉ मध्ये कशी ग्रोथ झाली? कारण लॉ म्हटल्यानंतर बरेच ऑप्शन्स ओपन होतात राईट, की लिगलच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत. हो. सो वाय यू चूज कॉर्पोरेट लॉ? अगेन ते पण असं आहे ना, की ते पण मी स्वतःहून सिलेक्ट नाही केलं. म्हणजे असं आहे ना, की लोकं मला लहानपणापासून असं वाटतं, की जे लोकं खूप क्लिअर असतात ना, हां. मला 8वीत ठरवतात, की मला आर्किटेक्ट व्हायचं आहे. हां. आमचे काही रिलेटिव्ह आहेत. हां. आणि मला खूप कॉम्प्लेक्स यायचं, की अरे कसं इतक्या लहान वयात ठरवतात, करतात आणि मला तर माहितीच नाही काय करायचं. सो आय हॅव बीन थ्रू आउट लाईक दिस. मला काही कॉर्पोरेट लॉयर व्हायचं तेव्हा ठरवलं नव्हतं. सगळ्यांसारखं मलाही वाटत होतं, की आपण क्रिमिनल लॉयर व्हावं. मोस्टली जे पास आउट होतात सगळ्यांना क्रिमिनल लॉयर व्हावं वाटतं. माझ्या सर्कलमध्ये तरी वाटत होतं. आणि आपण सीरीज वगैरे पण तेव्हा सीरीज नव्हत्या, तेव्हा मूव्हीज होत्या. करेक्ट. तर मी लॉयर म्हणून पास आउट झालो आणि मी क्रिमिनल ह्याच्यासाठी एका जॉइन पण केलं. तर पहिल्याच दिवशी एका मॅटरमध्ये मला लक्षात आलं, की एक मॅटर होता. फिनलंडचा एक माणूस होता, तोही लॉयर होता. त्याने काही सोनं दुबईहून आणलंय आणि मग ते सोनं सोडवायचं असेल, तर आपल्याला त्याच्या हॉस्पिटलचा सर्व्हर हॅक करून त्यांनी ईमेल पाठवला. त्याला कसं बाहेर काढतात आणि मग आम्ही बाहेर आलो. एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी, की आपण त्याचा पासपोर्ट इम्पाउंड होऊ दिला नाही. इम्पाउंड म्हणजे जप्त करतं कोर्ट. ओके. आम्ही त्याला कोर्टाला सांगितलं, की ह्याची बायको खूप आजारी आहे, याला बोलवलंय, हे ईमेल आहे. हे सगळं केलं. बाहेरून हे थ्रिलिंग वाटतं आणि आम्ही बाहेर आलो. म्हटलं, "अरे वाह! आपण काहीतरी सेटिंग केली." असं मला वाटलं. आता सरळ साध्या माणसाला असं हे थोडा वेळ थ्रिलिंग वाटू शकतं. पण आम्ही बाहेर आलो आणि एका माणसाने असं गर्दीतून आलं. फोर्ट एरिया पाहिलायस का? हो. येस. तर आम्ही बाहेर आलो कोर्टाच्या आणि उभे होतो. तर एक माणूस आला आणि त्याने असा एक रुमाल असतो ना आपला, त्याला अशी चारी टोकं बांधून मध्ये अशी नोटांची चळत आणली होती. ती सिनियरला दिली आणि गेला. म्हटलं, "सर हे कोण होते?" म्हणे, "माहीत नाही." म्हटलं, "मग ही?" म्हणे, "ही पैसे कुठे? हां, ही फीस आहे." म्हणे. म्हटलं, "म्हणजे?" म्हणे, "हे बघ, क्रिमिनल लॉयर व्हायचं असेल तर फीस कुठून येते हे विचारायचं नाही." मग मला जरा भीती वाटली. म्हटलं, "नाही यार, हे आपल्याला काही जमणार नाही." ते सिनेमा बघून कंपनी सिनेमा मला खूप आवडतो, की मलिक भाई माझं फार आवडीचं कॅरेक्टर आहे. पण म्हटलं, "नाही, हे काय आपल्याला जमणार नाही." माझी बायको पण म्हणे, "हे नको. हां. आपण काहीतरी." मग दुसरे ऑप्शन काय राहतात, एक सिव्हिल आहे किंवा करेक्ट. कॉर्पोरेट आहे. म्हटलं, माझा कॉर्पोरेट टच आहे, मी काम आणू शकतो. मला ही खात्री होती, की मी काम आणू शकेल, कुठे गेलो तरी. माझ्या सेल्स स्किलवर माझा हे होता. म्हटलं, आपण कॉर्पोरेटचं काम आणू. आपल्याला इंडिव्हिज्युअल काम नाही आणायचं. आणि मग मी म्हटलं, ठीक आहे, मग कॉर्पोरेटमध्ये काय करता येईल? तर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हा एक चांगला डोमेन आहे. म्हणजे माहिती असेल तुला. बरोबर. कॉपीराईट, ट्रेडमार्क. कॉर्पोरेट ट्रेडमार्क्स. करेक्ट. मग त्या दृष्टीने काय काम करता येईल? तर पहिलं 1 वर्ष माझं हे एक्सप्लोर करण्यात गेलं. म्हणजे मी कोर्टात जाऊन बसायचो आणि माझे सीनियर कोर्टात किंवा बाररूममध्ये, हायकोर्टमध्ये, आणि मग माझे सीनियर सांगायचे, "जा रे त्यांना सांग की माझे सीनियर बरे नाही, 3 आठवड्याची वेळ द्या." माझं हेच काम असायचं, काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं, की हा ड्राफ्ट आहे, ह्याच्यात त्या माणसाचं नाव बदल, आपलं नाव टाक, वरचं कॉस्ट टायटल बदल. हे मी काम केलं वर्षभर. मला काही कळायचं नाही, काही नाही. कारण माझं बॅकग्राऊंड नाही ना लॉचं. करेक्ट. तर मग मग हळूहळू मी एक्सप्लोअर केलं. म्हटलं, "अरे नाही, असं नाही चालणार." म्हणजे मी इतकं कमी कमवत होतो, की माझ्या घरातल्या मेट्ससुद्धा माझ्यापेक्षा जास्ती कमवत होत्या. म्हणजे मग मला वाटलं, "अरे नाही, हे आपलं काही सस्टेनेबल नाही आहे. हां. आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. हातपायावर. हातपाय हलवावे लागतील." करेक्ट. मग मी लॉ फर्ममध्ये जॉइन केलं. हां. आणि टचवूड लॉ फर्ममध्ये मला चांगले ब्रेक मिळत गेले. म्हणजे राईट. आणि आय वर्क विथ सम ऑफ द टॉप लॉ फर्म्स. राईट. ज्या कंपनीसाठी काम करतं. ज्या कंपनीसाठी काम करतात. ओके. बेसिकली मला लॉयर असतानाही माझ्या डोक्यातला सेल्समन नेहमी जागा असायचा. हां, एक्झॅक्ट. तेच मला आता विचारायचं होतं, की काम आणू शकतो म्हणजे अगेन बॅक टू द सेल्स प्रोफाईल. हां. माझ्या डोक्यात हे फिक्स होतं, की आपण काम आणू शकतो. हां. म्हणून आपण कॉर्पोरेट लॉयर व्हायचंय. हे नाही, की मला कॉर्पोरेट लॉ खूप आवडतात. मग म्हटलं ठीक आहे, आपण ते करू. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आय-पी केलं. मग बरं. बऱ्याच मूव्हीजचे कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट केसेसमध्ये आमची फर्म होती, तिथे मी काम केलं. वाह! लास्ट जो लॉ फर्म होती देसाई अँड दिवाणजी, ती पण बरीच जुनी आहे, 100 वर्ष जुनी लॉ फर्म आहे. त्या रतन टाटा सायरस मिस्त्रीचा जो डिस्प्यूट होता, हां. सो वी वर रिप्रेझेंटिंग सायरस मिस्त्री. ओके. वी म्हणजे माझी फर्म आहे. मी ऑफकोर्स. हो. तर बरोबर. म्हणजे जिथे काम करत होतो. हां, मी काम करत होतो. राईट. म्हणजे नाहीतर असं थोडंसं प्राउडी वाटतं लोकांना, की मी करत होतो. मी काही नव्हतो करत. माझी फर्म होती. आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट. बट इट वॉज अ गुड एक्सपोजर. आणि छान होता. आणि ह्या संधी सगळ्यांना मिळत नाहीत. ॲज अ लॉयर मी पाहतो, ॲज अ प्रोफेशन प्रत्येक लॉयरला इथे पोहोचता येत नाही. बरोबर. पीपल स्पेंड देअर लाईव्हज डुईंग मीडिओकर. बरोबर. सो अशा जेव्हा केसेस येतात, असे जेव्हा क्लायंट भेटतात, तेव्हा ऑफकोर्स कम्युनिकेशन जेव्हा चांगलं असतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी हँडल करणंही
ॲज अ लॉयर, ॲज अ पर्सन म्हणून खूप इझी जातं असं वाटतं का तुला, की सेल्सचा बॅकग्राऊंड असल्यामुळे या सगळ्या गोष्टी इझी गेल्या खूप? इनफॅक्ट मला जॉबही माझ्या कम्युनिकेशन स्किलमुळेच मिळाले. म्हणजे मी हां, जो जॉब वगैरे म्हणालो, राइट. त्याच्या पार्टनर मॅडमचं आमच्या अपोजिट एका केसमध्ये मॅटर होतं. ओके. तर त्यांनी मला पाहिलं. आय वॉज अपिअरिंग व्हेरी कॉन्फिडेंटली बिफोर अ हायकोर्ट जज. आणि माझ्यासाठी ते काहीच नव्हतं. मुळात सेल्समुळे ना आपली भीती निघून जाते, की यार काय घाबरायचंच कशाला? हो ना. यू आर ओपन ऑन द फील्ड. एव्हरीवन इज देअर टू जज यू, पण तुला तुझं काम करायचं आहे. तर ह्या म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला विचारलं, "तू करशील का काम?" दॅट इज हाऊ आय गॉट माय ब्रेक. अदरवाईज तुम्ही एक चांगल्या कॉलेजमधले लॉयर म्हणून गेलात, तर असे ब्रेक मिळणं अवघड आहे. खरं आहे. ते राइट. मला ते कम्युनिकेशन स्किल्समुळे माझा तो आईस ब्रेक झाला म्हणू शकतो आपण. आणि मग मला हळू कामही शिकलो चांगलं. बरोबर. आणि दोन्ही झालं. कामही पण याच्यामध्ये अजून एक पॉइंट मला असा वाटतो, कारण 5 ते 6 वर्ष B2C सेल्समध्ये मीही थोडंफार काम हो, केलंय. सो हो. एक पॉइंट मला खूप प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे सेल्स हा एक टर्म जर का आपण बघितली तर ती कॉमन आहे सगळीकडे, बट हं. प्रॉडक्ट प्रत्येक वेळेला चेंज होईल जातं. एक्सपर्टीज वेगळं आहे. बरोबर. सो जेव्हा कॉर्पोरेट लॉ किंवा लॉच्या रिगार्डिंग जेव्हा अभ्यास करून जेव्हा फर्मला जॉईन केलंस, तेव्हा हे कुठेतरी चॅलेंजिंग वाटलं का, की प्रॉडक्ट आपल्याला माहिती जरी असलं तरी याच्यामध्ये काम कधीच केलेलं नाहीये लॉच्या रिलेटेड. कम्युनिकेशन स्किल्स आहेत, सेल्स केलाय, ते सगळं अदर माझं ॲक्चुअली पॉइंट आहे. तेही करून झालं माझं, हां, की मला काम मिळालं. हां. आणि पण काम काय करायचं, कोर्टाची प्रोसिजर हां, काय आहे करेक्ट. आणि त्याचा प्रॉबेबल आउटकम काय? बरोबर. उद्या तू माझ्याकडे येशील आणि अशी-अशी काहीतरी डिस्प्यूट आहे. उदाहरणार्थ तुमच्या कंपनीचाच काही डिस्प्यूट असेल. आय शुड नो ना व्हॉट इज द आउटकम किंवा प्रॉबेबल आउटकम काय असेल? आपण त्या केसमध्ये काय करू? आपला एक फ्लो चार्ट असायला पाहिजे डोळ्यासमोर. बरोबर. तो नव्हता. मग मी कामं घेतले आणि देन आय रिअलाइज की अरे, म्हणजे आय एम लूजिंग रिस्पेक्ट क्लायंटला. हं, हं. मग मला एक चांगले सीनियर भेटले माझ्या सेकंड जॉबमधले. त्यांनी सांगितलं की "अरे, तू शिक आधी. काम आणायची घाई करू नको. काम आणशील तू, तुझ्यात ते स्किल आहे. पण ते आत्ता नको. आता तू काम शिक, डेडिकेटेडली वाच जेवढं शक्य आहे. बरोबर. काम शिकून घे आणि मग तुला कळेल की काय काम आणायचं, काय नको." हां. मग मी होल्ड केलं. म्हटलं ठीक आहे. आपण आता आधी टेक्निकल आधी शिकून घ्यायला लॉ ते हां. समजून घेणं येस. गरजेचं आहे. बरोबर. पण हे कुठेतरी वाटतं का, की लेट्स से विदिन 30 इयर्स ऑफ टाइम स्पॅन, हं. ओके, तू ऑलमोस्ट 2 ते 3 करियर पाथ चेंज केलेस, राइट? सुरुवातीला सेल्स, देन अगेन टू MBA करून मग लॉ. सो हे कुठेतरी रिस्की होतं का, की आफ्टर गेटिंग मॅरिड हो, हो. 30 वर्ष विदिन 30 इयर्स 2-3 गोष्टी चेंज हां. करणं, इन्कम वाईज ॲज वेल ॲज करियर वाईज, एक परसेप्शन वाईज पण. परसेप्शन वाईज. येस. करेक्ट. सो काय ते कसं तू फेस केलंस? म्हणजे त्याचे चॅलेंजेस, ऑफकोर्स ते एक वेगळे चॅलेंजेस होते. मला ना ते असं बऱ्याच वेळेस जाणवलंय आणि लोकांना असं वाटायचं की हा फार भरकटलेला माणूस आहे, की हा म्हणजे यू पिकअप व्हॉट एव्हर कम्स युअर वे. असं एक मला एका इंटरव्ह्यूमध्ये वाक्य आलं होतं. हां. म्हणजे हे फक्त लॉ आणि सेल्सबद्दल नाही आहे. मी MBA झाल्यावर जेव्हा सेल्स केलं तेव्हा लोकं म्हणायचे की फायनान्ससारखा चांगला जॉब असून लेमन ब्रदर्स तेव्हा मोठी कंपनी होती. हां. तर मला मिळत होता जॉब, ॲक्सिस बँकेत मिळत होता. मी नाही घेतला. म्हटलं मी थोडासा सिंह राशीचा असल्यामुळे थोडासा बेधडक माणूस आहे. मी नाही म्हणतोय तर नाही म्हणतोय. हां. म्हणजे आय विल फेस द कॉन्सिक्वेन्सेस, पण मला नको आहे. हां. तर ते म्हणे ते वेडेपणा आहे. काय म्हणजे किस्सा आहे. त्या AVP सोबत बसलो होतो. हां. तर ते म्हणाले, "लो एम इज अ क्राईम. तुझा एमच इतका लो आहे, तुला सेल्स करायचं आहे. काय बोलू म्हणे मी तुला. डोंट वरी, मी तुला बिझनेस देतो म्हणे." माझं काम काय होतं, मी तेव्हा हॉटेल इंडस्ट्रीत होतो. हां. मला एम्पॅनल करायचं होतं माझं हॉटेल. आय ओके. वॉज वर्किंग विथ क्राउन प्लाझा. एक हां. माहिती असेल हो, हो. अगदीच. हं. तर त्यांच्या रिजनल ऑफिसमध्ये होतो. ओके. तर ते म्हणे, "तुला एम्पॅनलमेंट मी देतो, काही प्रॉब्लेम नाही. पण युअर एम इज टू लो. व्हाय आर यू डुईंग सेल्स?" आणि मी खूप डाऊन होऊन बाहेर आलो. म्हटलं, "यार सांताक्रूजला ऑफिस आहे त्यांचं आणि असं दुपारच्या उन्हात म्हटलं खरंच चुकतंय म्हटलं यार आपल्या लाईफमध्ये. काय बरोबर. पण म्हणजे ठीक आहे, आपल्याला तरी आवडतंय ना, लोकांना भेटायला आवडतंय. मग बरोबर. ठीक आहे. पण हे जे तू म्हणतोयस ना चेंजेस, हां. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की एक अनवेलकमिंग अप्रोच असतो. म्हणजे की मी जेव्हा हॉटेल इंडस्ट्रीत होतो, सगळेजण हॉटेल मॅनेजमेंट करून ते काम करत होते आणि मी MBA झाल्यावर येत होतो. हां. तर आय गॉट एन आउटसाइडर फील की तू क्या कर रहा है यहाँ पे? काही जणांनी पॉझिटिव्हली बरोबर घेतलं, ना. काही जण म्हणले की क्या कर रहा है? MBA के बाद तो बहुत कुछ हो सकता है. ये क्यों कर रहा है? हं, हं. तर आय हॅड नो आन्सर. आय आय लाइक डूइंग इट. आणि तो रिसेशनचा काळ होता 8 ते 9 बरोबर. आणि आय हॅड नो चॉईस. मला परत गावाला जायचं नव्हतं. जे आहे ते मला तिथेच. आणि माय फादर वॉज नॉट इन अ कंडिशन की मी जॉबही नाही केला तरी मुंबईला राहील.
हां, आय हॅड टू सपोर्ट माय सेल्फ. इट वॉज द सिच्युएशन. करेक्ट. मग जे मला शक्य होतं ते मी केलं. हॉटेल इंडस्ट्रीत होतो, कॉर्पोरेट सेल्समध्ये अगेन. कॉर्पोरेट सेल्स. हां. तर मला हा आउटसाइडर फील आला जसं तू म्हणालास. आणि माझं लग्न ठरलं तर तेव्हा म्हणजे असं काही काही किस्से असे झालेत की अरे तू बँकेतला जॉब सोडून मग हे काय करतोय? म्हणजे असं मला विचारलं लोकांनी. किंवा अजून बरेच किस्से झाले की लोकांना वाटलं हा मूर्खपणा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा स्टार्टअप जॉईन केलं. स्टार्टअप तर 2011 साली कोणाला माहिती नव्हतं. बरोबर. काहीच तेव्हा ती कन्सेप्टच ते नव्हती. बोलत पण नव्हते ह्या हो विषयावर ना. काही. आणि जे बोलत होते ते खूप मोठ्या कॉलेजचे होते. करेक्ट. तिथे आमचा काही संबंध नव्हता. हां. तर तेव्हाही असं वाटलं. नंतर मग पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला आपण करतोय ते ठीक आहे ना, आवडतंय ना काम, तोपर्यंत आपण करायचं. बरोबर. मग जो दॅट वॉट अबाउट मनी. हां, पैशांचा महत्वाचं. पैशांचा विषय सगळ्यात आधी जेव्हा आला, जेव्हा मी ग्रुपॉन सोडून जेव्हा लॉयर झालो, हां. तर अचानक मला असं झालं, अरे म्हणजे नंबर सांगायला हरकत नाही. तेव्हा हां. मला 9 लाख रुपये वार्षिक इन्कम होतं 2014 मध्ये. हां. आणि इट वॉज ओन्ली सपोज टू ग्रो. कारण हां. मी 3.5 वर्ष एका कंपनीत होतो. हां. चांगल्या ऑफर होत्या खूप. माझा बॉसही म्हणला, की थोडा हेटाळणीने म्हणला, "अब क्या तू सलमान खान का केस करेगा क्या? हां. हां, हां. क्या उखाडलेगा?" असं. माझे काही हॉटेल इंडस्ट्रीतले मित्र म्हणे, "ठीक आहे, आता नोटरी करशील. बांद्रा कोर्टाला कधी गेला आपण, तर त्या हां. कोर्टाच्या बाहेर असे नोटरी असतात. ॲफिडेव्हिट, नोटरी. अरे बापरे! ठीक आहे, तुझ्याकडे मी नोटरी करायला येईल." असं मला लोकं म्हणायचे. तर म्हटलं, "ठीक आहे, यू हॅव टू ॲक्सेप्ट." म्हणजे मी जरी ॲग्रेसिव्ह असलो तरी लोकांचा फीडबॅक मी नेहमी घेतो. हां. मी कोणालाच असं माझा अप्रोच नाही की मी ऐकणारच नाही. हां. मी ऐकतो, सगळ्यांचं ऐकतो. आणि दॅट इज हाऊ आय चेंज. सिंहराज. हां, तुझी सिंह आहे का? नाही, नाही. हां. माझी नाही, माझी मेष. मेष, हां, माझ्या बायकोची मेष आहे. अरे वाह! सही आहे. तर मग मी पहिला इम्पॅक्ट आला जेव्हा मी लॉयर झालो. हां. 9 लाख पगारावरून मला महिना 5,000 पण मिळत नव्हता. हां. देन माय वाईफ प्लेड अ व्हेरी क्रुशियल रोल. त्यावेळेस तिचा एम-डी चालू होतं. के-ई-एमला चालू होतं मुंबईला. हां. तर ती म्हणाली, "माझे 2 वर्ष बाकी आहेत के-ई-एममध्ये. त्या 2 वर्षात जर तुला क्लिक झालं, वेल अँड गुड. त्यावेळेस तू काही घराची काळजी करू नको. हं. आय विल रन द शो. हां. आणि यू पर्स्यू युअर ड्रीम्स व्हॉटएव्हर." बरोबर. तर आता ड्रीम म्हणायला माझ्या डोळ्यासमोर काही ड्रीम क्लिअर नव्हतं. फक्त मला सेल्समधलं सॅच्युरेशन नको होतं. हां. आय वॉन्टेड टू एक्सप्लोर. एक्सप्लोर द डिफरंट पाथ. हां. त्याही 2 वर्षातलं 1 वर्ष माझं ते मी मगाशी सांगितलं तसं गेलं, की बरोबर. अपीअरन्स लावा. आणि कोर्टामध्ये. पण टच वूड थिंग्स वेंट रिअली वेल. पण माझा हाच प्रश्न होता पुढचा, की ह्या सगळ्या एवढ्या सगळ्या अप अँड डाऊन्समध्ये एवढ्या सगळ्या काय म्हणतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना वेगवेगळ्या फील्ड्समधल्या आपण म्हणूयात फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. राईट? तर तेच तू जसं म्हटलंस तसं युअर वाईफ सपोर्टेड. हां. येस. तर त्याच्याविषयी अजून थोडं काय सांगू शकाल, की वडील, भाऊ आणि बायको राईट? या सगळ्यांचा पाठबळ आणि त्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. हे सगळ्यात पहिला इन्फ्लुअन्स तर बाबांचा होता. की माझ्या बाबांनी खूप हार्डशिपमध्ये आयुष्य चालू केलंय. आणि म्हणजे त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान ते एका किराणा दुकानावर काम करायचे. बाटाच्या शोरूममध्ये औरंगाबादला गुलमंडी नावाचा भाग आहे. बरं. तिथे ते सेल्समन होते. हं, हं. तर फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड त्यांनी खूप ग्रो केलं. वी बिकम म्हणजे आम्ही एका हायर मिडल क्लास घराकडे मूव्ह होत होतो, जोपर्यंत ते VRS घडलं नाही. माझ्या डोळ्यासमोर त्यांचा स्ट्रगल होता की त्यांनी केलाय. पहिलं मोटिवेशन अर्थातच बाबा होते. नंतर मोठ्या भावाचं स्ट्रगल मी पाहिलं, की तो खूप सिन्सिअर आणि खूप त्यांनी पण सेकंड इयरपासून जॉब चालू केला. बरोबर. अनदर रिझन त्यांनीच मला जॉब करायला प्रवृत्त केलं. नाहीतर मी थोडासा असं असतात ना, सध्या जशी जेनझी आहे, तसा मी बाबांचं खूप चांगलं चालू होतं, सगळं छान होतं आणि माझ्या वेळेस सगळं छान होतं. दादानी तरी माझ्या बाबांचा स्ट्रगल पाहिलाय. हां. माझ्या वेळेस सगळं छान होतं, तर मी तसा जेनझी टाईप होतो. निवांत राहणार, पैसे खर्च करणार, मजा करणार. त्या काळातलं. त्या काळातला जेनझी होतो. बरं. पण मग अचानक हे सगळं VRS झालं, गोष्टी बदलल्या. मग मला मोठ्या भावाने एन्करेज केलं, "तू जॉब कर." आणि मग माझे वडील म्हणे, "नाही रे, हा काय जॉब आहे सेल्समनचा." तर मोठा भाऊ म्हणला, "नाही, नाही, त्याला जाऊ द्या. 10 लोकांशी बोलेल. घरात बसून तसाही तो काही कर." रिॲलिटी काय? हां. 10 लोकांकडून दार बंद होईल तोंडावर, त्याला अक्कल येईल. बरं. आणि ती आली खरंच. तर म्हणजे असं कॉन्ट्रिब्युशन असं त्यांनी कोणी मला म्हणजे मी राज ठाकरेंना फॉलो करतो. वाह! तर ते म्हणतात, की संस्कार असं कोणी बसवून शिकवत नसतं आपल्याला. हां. ते वेचायचे असतात. तर Correct. तसं त्यांच्या वागण्यातून असं त्यांनी मला समोर बसून काही सांगितलं नाही. पण मग त्यांचं पाहून मी म्हटलं, "अरे नाही, हे जर एवढा स्ट्रगल करतायत." म्हणजे बाबांचा VRS नंतर त्यांनी वेगवेगळे जॉब केले. एक एजन्सी होती. त्या काळात भारतात इन्शुरन्स नवीन आल्या होत्या, प्रायव्हेट कंपन्या. बरं. 2001 ची गोष्ट करतोय. बरं. तोपर्यंत फक्त LIC होतं. बजाज अलायन्स नवीन आलं होतं. बरं. त्यांना बजाजच्या बॅकग्राऊंडमुळे काही एजन्सी मिळाली होती. तर असं हळूहळू मग त्यांचा स्ट्रगल पाहून मी विचार केला, की नाही, आपण हे काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तो माझा मोटिवेशन होता. मगाशी जसं सांगितलं, की लॉ करायला फक्त बाबा कारण आहे.
त्यांनी सांगितलं म्हणून मी लॉयर झालो. करेक्ट. नाहीतर हे नाही म्हणू नाही शकला. नाही. बाबांना मी खूप मानायचो. वा. त्यामुळे ते त्यांना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. प्रश्न. कारण मी तुझ्या फेसबुकवर पोस्ट बघितल्यात. ऑफकोर्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूयात त्याची लिंक, की तू बरेचसे पोस्ट लिहितोस. कोणती बघितलीस? तर मला विचारायचं. जेव्हा वडील गेले कोविडच्या काळामध्ये, तेव्हाची पोस्ट मी वाचली होती. त्याच्यावरनं तुझं काय रिलेशन आहे हे मी नक्कीच समजू शकतो. अच्छा. राईट. आत्ताची लेटेस्ट काही वर्षांपूर्वीची पोस्ट होती, किंवा त्यांच्या वाढदिवसालाही तू ती वाचली का? येस. त्याच्यात त्यांच्या स्ट्रगल बद्दल मी लिहिलं. करेक्ट. पूर्ण वाचली मी. आणि तिथे डेफिनेटली आय कॅन रिलेट दोज थिंग्स, की किती बाबांचं प्रेम होतं. आणि तुझे आत्ता जे म्हणलास की बाबांना नाही म्हणू शकलोच नाही आणि मी मानतो. सो असे वेगवेगळे पोस्ट तू लिहिलेले आहेस वेगवेगळ्या फील्डच्या रिलेटेड. तर ऑफकोर्स प्रेक्षकांनाही वाचायला आपण देऊ त्या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये. पण थोडंसं आपण काय म्हणूयात, एक फॅमिलीचा सपोर्ट होता, तुझ्या वाईफचा सपोर्ट होता, की काहीतरी आपल्याला आता स्ट्रॉंग इन टर्म्स ऑफ युअर करिअर तुला आता चूज करायचं आहे. सो हळूहळू काय म्हणतात, कॉर्पोरेट लॉकडे येत असताना ट्रेस्फिअरची सुरुवात कशी झाली आणि त्याचा ट्रिगरिंग पॉईंट काय होता, की हे चालू करूयात असं कसं वाटलं अचानक? अगेन सॅच्युरेशन. बरं. आणि MBA झाल्यावर 6 वर्षाला, मग लॉयर झाल्यावर पुन्हा 6 वर्षाला. कारण मला खूप चांगल्या लॉ फर्म्सकडून ऑफर होत्या. म्हणजे AZB नाव ऐकलं असेल किंवा. बरं. आणि त्या ऑफर आल्या साधारण फेब्रुवारी 2021च्या काळात, ह्या लॉकडाऊनच्या 1 महिना आधी. 1 महिना आधी. हां. तर मी त्यांना नाही म्हणालो. सॅच्युरेशन इन टर्म्स ऑफ व्हॉट, की लॉ फर्म्समध्ये गेल्यावर तुम्ही खूप चांगले मॅटर्स हँडल करायला मिळतात, पण इंडिपेंडन्स असतो. आज मी जो इंडिपेंडेंटली डिसिजन घेतोय एखाद्या मॅटरमध्ये, तो तिथे नसतो. एक कॉर्पोरेट हायरार्की आहे. बरोबर. म्हणजे मी असोसिएट असेल तर सिनियर असोसिएट पार्टनर. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला लक्षात येतं की ॲक्च्युअल जे महत्त्वाचं काम आहे ते कोर्टातले सिनियर काउन्सिल्स करतात. एक सिनियर काउन्सिल नावाचा प्रकार आहे लिगल फर्ममध्ये, लिगल फ्रॅटर्निटीमध्ये, की महत्त्वाच्या ठिकाणी ते लोक आर्ग्यू करायला येतात. एरवी आपण ड्राफ्ट वगैरे करतो, पण मग आता असं झालंय की ड्राफ्ट सुद्धा ते करतात, आर्ग्यू सुद्धा ते करतात. यू जस्ट कम्युनिकेट विथ क्लायंट. बरोबर. आणि मग मला असं फील यायला लागलं, अरे व्हॉट ॲम आय डुईंग हिअर? आय एम नॉट ॲडिंग व्हॅल्यू. सगळं काही मी आउटसोर्स करतोय काम, आणि क्लायंट इज बिलिव्हिंग, कारण मी एका मोठ्या फर्ममध्ये काम करतोय आणि माझ्या एका अपिअरन्सचे आम्ही भक्कम चार्ज करतोय. उदाहरण द्यायचं तर एका अपिअरन्सचे आम्ही 40,000 रुपये चार्ज करायचो क्लायंटला, किंवा एक लिगल ओपिनियन द्यायचे 75,000 रुपये चार्ज करायचो. तर म्हटलं, अरे पण मी म्हणजे काय, इज इट रिअली वर्थ इट? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. म्हटलं नाही यार, हे वर्थ नाही आहे. आणि हे ज्यांना परवडतंय त्यांना परवडतंय, मोठ्या कंपन्यांना. पण ज्या MSME कंपन्या आहेत किंवा जे अपकमिंग कंपन्या आहेत, त्यांना ते कुठून करणार? आणि लिगल बॅटल्समध्ये ते लोकही अडकतात, त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर तो एक माझ्या डोक्यात विचार आला, की आपण असं काहीतरी करू, की हा जो एक्सपर्टीज आहे, कॅन आय युटिलाइज इट फॉर द वन्स हू नीड इट अँड हू कॅनॉट अफोर्ड इट. आणि इफ आय एम नॉट असोसिएटेड विथ अ फर्म, तिकडे 75,000 ऐवजी मी इथे 20,000 घेतले तरी आय कॅन व्हेरी वेल मॅनेज. माझ्या काय अशा मॉनिटरीली खूप हाय एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. जरी आय वॉज डुईंग वेल, पण आय वॉज हॅपी, की मला सोबत माणसं असणे, आयुष्यात आनंद असणे हे महत्त्वाचं आहे. बरोबर. पैसे तर आहेच, गरज आहेच त्याची. येस. तर असा विचार करून मी म्हटलं ठीक आहे, लेट्स गिव्ह अ चान्स. मग अगेन इथे असं होतं की चांगल्या पगाराचा एक ऑफर सोडून परत स्वतःचं चालू. म्हणजे एक नंबरच द्यायचा, तर मला 35 लाख पगाराची ऑफर होती. वा. आणि ती मी सोडली आणि हे केलं. मग पुन्हा मला बाबा म्हणले की अरे काय म्हणजे काय करतोय, म्हणजे काय चालू काय तू, आणि तुला असं लगेच कोण काम देणार आहे, कसं करणार आहे? मग अगेन मग घरून असा सपोर्ट मिळाला. म्हणजे बाबा जरी असं म्हणाले तरी त्यांना आनंद काय होता, की हा काहीतरी एक्सप्लोर करतोय, हिंमत दाखवतोय, की पैसे सोडून काहीतरी परत नव्याने चालू करतोय. मग पुन्हा बायकोनी मला वेळ दिला, की 2-3 वर्ष तू कर, जमलं तर ठीक, नाही तर पुन्हा आहेच. राईट. पण थिंग्स वेंट वेल. मग आय वॉज व्हेरी क्लूलेस. मी जॉब सोडला आणि लॉकडाऊन आला. आय वॉज कम्प्लिटली ॲट होम. जे काही काम मिळालं होतं मला पहिल्याच महिन्यात काम मिळालं. कॉन्टॅक्ट चांगले होते क्लायंटबरोबर. आणि तू तुझ्या पार्टनर सोबत चालू केलंस ना? पार्टनर म्हणजे माझा कॉलेजचा मित्र येतो. ओके. हां. अरे वा. तर ते पण असं ठरवून नाही केलं. आम्ही लॉकडाऊनमध्ये घरी बसलो होतो. मार्च, एप्रिल, मे महिने गेला. जून थोडा ओपन झाला होता आणि आमचं मेमध्येच जून कम्युनिकेशन झालं असंच. आता तेव्हा बऱ्याच लोकांना वाटायचं की आपण मित्रांशी टचमध्ये असावं सगळं लॉकडाऊनच्या काळात. आता लोक पुन्हा बिझी झालेत. आता परत मुलांना वेळ नाही, मित्रांना वेळ नाही आहे. पण तेव्हा लोकांनी आवर्जून व्हिडिओ कॉल केले, सगळे बोलत होते एकमेकांशी.
तर वन ऑफ द कॉल्स आम्ही केला. तो म्हणे, "अरे मी पण जॉब सोडायच्या ह्याच्यात आहे. काहीतरी करायचं चालू आहे." म्हटलं, "चल सोबत करू. तो एचआरचा एक्सपर्ट आहेस, मी लॉयर बरोबर. आहे. काहीतरी सर्व्हिस एकत्र करू, काय करता येईल." बघूयात. मग अशी कंपनी आम्ही चालू केली. सो श्रेनिकी, जेव्हा तू ही गोष्ट सांगतोस की स्टार्टअप जेव्हा तू चालू केलंस तेव्हा डोक्यामध्ये ही पण एक थॉट असेल, म्हणजे बेसिकली की किंवा भीती असेल की ह्याला सस्टेन करणं, चेंज ऑफ करिअर म्हणूयात, सॅच्युरेशन, राईट, सॅच्युरेशन. सो त्यावेळेला मग जेव्हा कंपनी चालू केली कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मित्रासोबत बोलणं झालं आणि काहीतरी चालू करूयात, तेव्हा ट्रेस्फिअरची स्थापना झाली, राईट. पण ही कुठेतरी भीती डोक्यामध्ये असेल की याला सस्टेन करणं आणि याला पुढे घेऊन जाणं हेही तेवढंच डिफिकल्ट राहणार आहे. सो व्हॉट डू यू सजेस्ट की त्याला काही रूल्स आहेत का, किंवा काही गोष्टी अशा तुला वाटतात का की नवीन स्टार्टअपना तू हा सल्ला देऊ शकशील? ह्याच्यात एक एज ओल्ड सेईंग आहे, रूल म्हणता येईल किंवा काय, मारवाडी लोकांचा माझ्या मित्रांनी सांगितलेला रूल आहे की एखादा बिझनेस किंवा एखादं काम जर तुम्ही सलग 1000 दिवस चालू ठेवलं तर ते कंटिन्यू होतं. देन यू कॅन डू इट फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ. राईट. जसं आपलं सध्या एक हॅबिट फॉर्मिंगचा एक फॉर्म्युला आहे, 21 डेज. इफ यू डू समथिंग कंटिन्युअसली फॉर 21 डेज इट बिकम्स युअर हॅबिट. ओके. तसं 1000 डेज इज अ रूल, 3 वर्ष. ओके. तर माझे बाबा म्हणायचे मला, या अंदाजाने नव्हते म्हणत, ते म्हणायचे की तू 2-3 वर्ष जर केलंस तर मी आहे. आणि मग जसा फॅमिलियल सपोर्ट, मी मगाशी हे सांगायचं विसरलो की जेव्हा मी हा जॉब चालू केला, माझा मुलगा 1 वर्षाचा 9 महिन्याचा होता. तर त्यावेळेस जर मी नोकरी सोडतोय आणि बायको जॉब करते, तर बाळ पाहणारं कोणीतरी घरातली व्यक्ती हवीच होती. तर ही गोष्ट पण आजकाल खूप मिसिंग आहे. आपल्याला एक एंटरप्रेनरला जो सपोर्ट लागतो घरातला, तर म्हणजे कोणाला दोष द्यायचा नाही, पण मी बरेच पाहतो की आधीच्या पिढीमध्ये की ते म्हणतात, अरे नाही, आता आम्ही आमचं आयुष्य छान जगलोय, मुलांची जबाबदारी आमच्यावर नको, आता ते तुमचं तुम्ही पहा. बरोबर. पण माझ्या बाबांनी तसं नाही केलं. ही टूक चार्ज ऑफ माय होम. ते म्हणाले बायकोला, मृणाल नाव तिचं, तू ऑफिसला जा, बाळाची मी काळजी घेईल. बाळासाठी एक मेड होतीच ऑफकोर्स, सगळं काही त्यांच्यावर नव्हतं. पण बरोबर. ही ते जोपर्यंत होते मी बाळच होतो, म्हणजे मी आय वॉज ऑलवेज अ सिम्बा. म्हणजे तर त्यांनी पूर्ण चार्ज घेतला घराचा, घर. आणि त्यांनी चार्ज घेतल्यामुळे आई आणि त्यांनी बाळाचं पाहिल्यामुळे माझी बायको जॉब करू शकली. ती जॉब करू शकल्यामुळे मी कंपनीचं ड्रीम एक्सप्लोअर करू शकलो. तर असं आपण जे काही करतो, घरच्यांचा सपोर्ट आहेच, त्याच्याशिवाय आपण नाही करू शकत. बरोबर. आणि दरवेळेस तो फायनान्शियली असतो असं नाही, तो असा वेगळाही असतो. करेक्ट. तर मला वाटतं मग त्यावेळेस सो थोडंसं टेक्निकल मला एक प्रश्न आहे की आता ऍक्च्युअली सुचला तो की जेव्हा कॉर्पोरेट लॉ म्हणतो आपण, तेव्हा त्याच्यामध्ये स्टार्टअप्स येतात, त्याच्यामध्ये मिड स्केल कंपनीज येतात, त्याच्यामध्ये मोठ्या कंपनीज जे वेल एस्टॅब्लिश्ड आहेत त्या पण येतात, राईट. सो या प्रत्येक कॅटेगरी मधल्या कंपनीजचे जे लॉज आहेत ते सेम असतात का वेगवेगळे असतात? लॉ सेम आहेत. तुमच्या नेचर ऑफ बिझनेसवरून त्यांची ऍप्लिकेबिलिटी ठरते. म्हणजे आता म्हणजे कसं, एखादं उदाहरण द्यायचं तर आपलं फूड अँड ड्रग रिलेटेड काम असेल, म्हणजे सॉरी, काही फूड अँड ड्रग तर मी ऑथॉरिटीचं नाव सांगितलं, पण आपलं काहीतरी आता न्यूट्रासिटिकल किंवा कुकीजवाले बरेच स्टार्टअप्स आहेत सध्या. बरोबर. तर त्या लोकांसाठी जे लायसन्सेस लागतात किंवा काही, ते स्पेसिफिक त्या इंडस्ट्री स्पेसिफिक लागतात. मग कंप्लायन्स असतो याच्यामध्ये. आणि काही गोष्टी कॉमन असतात, जसं की कंपनीचा इनकॉर्पोरेशनची प्रोसिजर सारखी आहे. कंपनी जेव्हा त्यांच्या वेंडर्सशी किंवा एम्प्लॉईशी कॉन्ट्रॅक्ट करते, किंवा कंपनीचं अकाउंटिंग प्रोसिजर किंवा त्यांच्या पेमेंटचे टर्म्स, ह्या गोष्टी काही कॉमन आहेत. बरोबर. तर इंडस्ट्री वाईज आपलं सगळ्यांचं वेगळं जरी असलं तरी काही कॉमन बेस आहे सगळ्यांना. तर आता छोट्या कंपन्यांचे खूप बेसिक प्रॉब्लेम असतात. म्हणजे आमचा वन ऑफ द तिसरा क्लायंट, फर्स्ट 5 पण नाही, तिसरा क्लायंट होता. एक हॉर्टिकल्चर फर्म आहे, त्यांची नर्सरी आहे 2 एकर जागेमध्ये. तर त्या कंपनीमध्ये त्यांनी एक एम्प्लॉई हायर केला. त्यांच्या कॉलेजचा पासआउट होता, ज्युनियर होता. त्यामुळे तू काम बघ आणि तू ऑपरेशन बघ, मी काम वाढवतो बाहेर जाऊन. आणि त्या माणसांनी ना काम स्वतःचं वाढवलं. म्हणजे ह्यांचं काम त्यांनी स्वतःच्या दुसऱ्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर केलं. आणि ते मग यांना लक्षात नाही आलं की आता आपण काय करायला पाहिजे, की फसवणूक तर झाली आहे, पण ते त्यांच्याकडे काही कागदोपत्री डॉक्युमेंट नाही, एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट नाही, किंवा त्याला जे काही देतात पगार, सॅलरी स्लिप जनरेटेड झालेल्या नाहीत, काही नाही. टर्नओव्हर चांगला बरं का, आपल्याला असं वाटतं की गरीब कंपनी असेल म्हणून हे करत नाही, तसं नाही आहे. चांगला टर्नओव्हर, 60 लोक कामाला होते, पण ऑर्गनाइज म्हणजे स्ट्रक्चर्ड काहीच नाही. आणि मग डॉक्युमेंटेशनचा पार्ट नव्हता. मग आता त्यांना दे नीडेड अ गुड कॉर्पोरेट लॉयर फॉर दिस. बरोबर. पण आपल्याकडे कॉर्पोरेट लॉयर असे
ॲक्सेसिबलच नाही आहेत. ओके. एक तर देर आर बिगर लॉ फर्म्स जिथे मी काम करायचो. हां. पुण्यातही काही आहेत. आय डोंट कन्सिडर देम बिग इनफ, पण आहेत, पुण्यातही आहे. पण दे आर ऑल्सो नॉट अफोर्डेबल. मग आपण वी एंड अप गोइंग टू अ फॅमिली लॉयर किंवा सिव्हिल, जे आपल्या आजूबाजूला लॉयर जे दिसतात ते सगळे फॅमिली, सिव्हिल, कॉर्प हे असतात. ओके. मग तो असा एका क्रिमिनल लॉयरकडे गेला. फसवणूक झाली आहे, मग त्याला वाटलं क्राईम आहे म्हणून क्रिमिनल लॉयर. हां. त्यांनी काही विचार न करता त्या एम्प्लॉईचा फोटो पेपरमध्ये छापून आणला, की हा असा असा पळून गेला आहे किंवा ह्याने आमचं फसवणूक केली आहे. तर हे त्यांच्या अंगाशी आलं. ते म्हणाले, अरे तो माणूस म्हणाला तू माझी बदनामी केली, आता मी डिफेमेशन टाकणार तुझ्यावर. तुमच्याकडे प्रूफ काहीच नाही ना, मी तुमचा हां, असं त्याला वाटत होतं. तर तो घाबरला डिफेमेशन येईल. मग म्हणे नाही, आता मला कॉर्पोरेट लॉयर पाहिजे. मग शोधून शोधून माझ्याकडे आला. हां. मग मी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं, की हे बघ, आता कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये एक ॲग्रीमेंट ॲक्सेप्टन्सचे काही टर्म्स असतात, की काही काही ॲग्रीमेंट्स लिहून ॲक्सेप्ट केले जातात. काही काही ॲग्रीमेंट्स बाय कंडक्टसुद्धा ॲक्सेप्टन्स तुम्हाला दाखवता येतो. तर मग मी त्यांच्याकडून रेलेव्हंट डॉक्युमेंट्स घेतले आणि जी काय कारवाई करता येईल ती केली. दे आर आउट ऑफ इट नाऊ. बरोबर. पण तोपर्यंत मग त्यांना लक्षात आलं, की अरे नाही, काही काही गोष्टीसाठी आपल्याला कॉर्पोरेट लॉयरच पाहिजे. आणि फॉर मी ऑल्सो इट वॉज अ लर्निंग, की अरे कॉर्पोरेट लॉयरची गरज किती आहे. लोकांना लॉयर खूप माहिती असतात, पण कॉर्पोरेट लॉ समजणारा किंवा आणि माझा फोकस हा डिस्प्यूट रेझोल्युशनमध्ये जास्ती होता. ओके. लिटिगेशन म्हणता येईल त्याला. लिटिगेशन. हां. तर मी कोर्टासमोर अपिअर होणे, म्हणजे मी बऱ्याच जजमेंट्समध्ये माझं नाव आहे. वाह! म्हणजे मी स्वतः पण आर्ग्यू केलंय, काउन्सिल्सला ब्रीफ ओके. केलंय. तर माझा तो हे असल्यामुळे डिस्प्यूट हे नेहमी कम्युनिकेशन इज अ मेजर पार्ट ऑफ डिस्प्यूट रेझोल्युशन. आपण असं जे टिपिकल म्हणजे ओळीवर बोट ठेवून जे लॉयर असतात, हां. त्यांनी डिस्प्यूट रिझॉल्व्ह होत नाही, कारण त्यांनी कॉम्प्लिकेशन वाढतात, असं माझं मत आहे. पण लॉयरचं वेगळं मत असू शकतं. एक लॉयर दुसऱ्या लॉयरशी सहमत होत नाही लवकर. ते ऑलमोस्ट सगळ्याच प्रोफेशनमध्ये आहे. आहे. हां. बरोबर. पण माझं असं मत आहे, की आपण इतकं ओळीवर बोट ठेवून नाही चाललं पाहिजे. बरोबर. आपण कम्युनिकेट केलं पाहिजे, काय अपेक्षा आहेत, कुठेतरी सेटल झालं पाहिजे. आणि आपला अप्रोच असा असला पाहिजे, की कोर्टात नाही जायचं आपल्याला. बरोबर. विच इज ऑल्सो नॉट एव्हरी लॉयर थिंग्स. लोकांना वाटतं, की जा कोर्टात, मी पाहून घेतो, त्याला धडा शिकवू. हा माझा अप्रोच नाही आहे. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे, आपण सेटल करूया मॅटर. मग मंत्र्यांपर्यंत गेलं, पण मी सेटल केलं, त्यांना बाहेर आणलं. तर असं पण म्हणजे इट इज अ कारण हा पण तुझा एक खूप महत्वाचा चांगला गुण आहे, की तू कम्युनिकेशन किंवा सोशल नेटवर्किंग करतोस नॉट ओन्ली फॉर क्लायंट किंवा नाही, अजिबात नाही. मनी ओरिएंटेड न करता तुला त्याची पण आवड आहे, की कधी ना कधीतरी तो माणूस कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी आय मीन कुठल्या तरी गोष्टीसाठी कामाला येईल. याच्याबद्दलही आपण काल बोललो होतो, की सोशल तर हां, म्हणजे मला फक्त माणसांशी गप्पा मारायला आवडतं. मला काही कधीच अपेक्षित नसतं, की त्याच्यातून. पण हा अप्रोच मला आता कामाला येतोय, पण सेल्स जॉबमध्ये असताना हा कामाला नाही आला. तेव्हा माझे बॉस माझ्यावर चिडायचे, की तेरा रिलेशन अच्छा बन रहा है, नंबर नहीं आ रहा है, लेकिन पैसा नाही आहे. पैसा नहीं आ रहा है, मग काय फायदा. बरोबर. आणि यू गेट कम्पेअर्ड विथ पीपल हू गेट नंबर्स, पण ते लोकांशी खोटं बोलतात. बरोबर. आणि इट इज व्हेरी प्रिडॉमिनेंटली हॅपनिंग इन सेल्स. करेक्ट. सो तू आता व्हर्च्युअल सीएलओ बद्दल एक ब्रीफ आयडिया दिलीस, की कंपनीज हायर करतात तुला ॲज इन कंपनीला तुझ्या बेसिकली. सो जर का नवीन कंपनीज असतील समजा, ज्यांना आफ्टर दिस पॉडकास्ट ऐकून जर का तुझ्यापर्यंत अप्रोच करत असतील, तर काय प्रोसेस आहे, की व्हर्च्युअल सीएलओ म्हणून अपॉइंट जर का करायचं असेल, तर तुमच्या कंपनीची तुझी काय प्रोसेस आहे? मुळात व्हर्च्युअल सीएलओ बद्दल सांगतो. व्हर्च्युअल अगेन इज अ फॅन्सी नेम. व्हर्च्युअल म्हणजे पार्ट टाइम. ज्या कंपन्यांना मी हा पहिला कन्सेप्ट ऐकला व्हर्च्युअल सीएफओ. हो. आणि माझा एक मित्र सीए आहे, तो व्हर्च्युअल सीएफओ चालू केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं एक 4-5 वर्ष आधी, की लोकांना फुल टाइम सीएफओ नको असतो आणि फ्रेश माणूस पण नको असतो कमी सॅलरीवाला. त्यांना सिनियर व्यक्ती हवा आहे, पण कमी सॅलरीवर, म्हणजे कमी रेम्युनरेशनवर हवा आहे. त्या केसला आपण व्हर्च्युअल सीएफओ म्हणतो. मग हळूहळू व्हर्च्युअल सीएक्सओ झालं, मग व्हर्च्युअल सीईओ आलं. आणि व्हर्च्युअल सीएलओ हे आम्हाला अशात, मी जसं मगाशी म्हणालो, की मी काही कधी टार्गेट केलं नाही मला सीएलओ व्हायचंय किंवा काय. मला लक्षात आलं एका म्हणजे आता रिनाऊंड कंपनीने आम्हाला अप्रोच केलं. पुण्यातले खूप मोठे आहेत ते. आणि मग ते काम करताना मला लक्षात आलं, की अरे हां, दिस इज आय एम ॲक्च्युअली देअर व्हर्च्युअल लीगल हेड. आय एम टेकिंग ऑल देअर डिसिजन्स. टेकिंग म्हणण्यापेक्षा आय एम पार्टिसिपेटिंग. फायनल डिसिजन इज ऑलवेज द डायरेक्टर्स डिसिजन. तर व्हर्च्युअल सीएलओ अपॉइंट करायची प्रोसेस नाही सांगता येणार. म्हणजे प्रोसेस म्हणजे ती गरज आहे. प्रत्येकाला जाणवण्याचा काळ वेगळा आहे. जसं मी म्हटलं, की ती हॉर्टिकल्चर कंपनी 10 वर्ष जुनी, करोडोमध्ये टर्नओव्हर, तरीसुद्धा त्यांच्याकडे लॉयर नव्हता. जे की
अफोर्डेबल आहे, महिन्याला 40-50 हजार रुपये आपण अफोर्डेबल आहे त्या फेजला, पण नव्हता. आणि ते सफर्ड अ लॉट. त्यांचा बिझनेस गेला. त्यांना मला आणल्यावर सुद्धा 6 महिने लागले रिकवर करायला. अरे बापरे. तर ही इट इज अ मॅटर ऑफ टाइम. वी आर ऑल्सो ट्राईंग की याची गरज काय आहे ते लोकांना सांगावं. हां. तर ह्याची गरज अशी आहे की आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं की राईट फ्रॉम NDA, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट, जो पहिला अग्रीमेंट येतो, तुम्हाला कोणाकडून काही काम येत असेल, समजा आता तुमच्याच कंपनीकडून मला काही काम येतंय, बरोबर. पहिली गोष्ट तुमच्याकडून मला येईल की NDA साईन करा. आम्ही जी इन्फॉर्मेशन शेअर करतोय ती कॉन्फिडेन्शियल आहे, ती बाहेर शेअर नाही झाली पाहिजे. ते बेसिक डॉक्युमेंटपासून ते थेट तुमचं मास्टर सर्व्हिस ॲग्रीमेंट, मग तुमचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ॲग्रीमेंट, सॉफ्टवेअर लायसन्स किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे ॲग्रीमेंट. बरोबर. तर ह्या ॲग्रीमेंट्समध्ये यू हॅव टू बी केअरफुल. आणि तुम्हाला एक ऑप्शन कंपनीकडे आहे की एक फ्रेश किंवा मिड एक्सपिरियन्स लॉयर आणा आणि त्याला हायर करा, जो 3-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि ज्याला 40-50 हजार पगार देऊ तुम्ही कामावर घेऊ शकता. बरोबर. बट यू विल लाईक द एक्सपर्टीज ऑफ अ सिनियर पर्सन, जो 15-20 वर्ष अनुभव ज्याच्याकडे आहे. मग तुम्हाला पुन्हा ओपिनियनसाठी कोणाकडे जावं लागतं. त्याऐवजी यू हायर अ पर्सन हू विल बी अवेलेबल टू यू ॲज अ व्हर्च्युअल CLO. करेक्ट. ही विल बी रिप्रेझेंटिंग यू इन निगोसिएशन्स. जसं मी मगाशी म्हणालो, कोच्या निगोसिएशन्समध्ये आय वॉज ॲक्टिव्हली देअर. आता मोठ्या कंपन्या जेव्हा काम देतात स्टार्टअपला, एव्हरीवन नोज की कोणाचा अपर हँड आहे. आय एम गिव्हिंग टू अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन चाकण, सो आय कॅन डिक्टेट माय कंडिशन्स. तर त्यांचा तो अप्रोच ॲक्सेप्ट करून आपल्याला त्यांना आय हॅव टू गिव्ह देम अ रॅशनली की हे मी का नाही म्हणतोय. इंग्लंडची वॉरंटी मला का नको आहे, किंवा माझी लायबिलिटी तुम्ही जी इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला सांगताय मी का नको म्हणतोय, कारण त्या प्रोफेशनल लायबिलिटी इन्शुरन्समध्ये माझं सगळं निघून जात आहे मार्जिन, अँड इट इज नॉट. तर ह्या गोष्टी सांगण्यासाठी एक व्यक्ती हवा असतो. मला असं लक्षात येतं की ह्या गोष्टींसाठी तुम्हाला एक सीझन्ड लॉयर असायला पाहिजे आणि त्याची गरज आहे. आणि तो तुमच्यासाठी ही शुड स्टँड फॉर युअर इंटरेस्ट, ही शुड प्रोटेक्ट युअर इंटरेस्ट. आपण काम मिळतंय म्हणून घेऊ आणि आलं डिस्प्यूट तर पाहून घेऊ असं होत नाही. सम डिस्प्यूट्स कॅन बी फेटर रिझॉल्व. करेक्ट. तू आता जे सांगत होतास बेसिकली की डॉक्युमेंटेशन काही नव्हतं स्टार्टअपचं, पण मला तुला हे विचारायचं राधा, तू काय सजेस्ट करू शकतोस की जे आता स्टार्टअप येत आहेत भारतामध्ये, जनरेट होत आहेत ओव्हर द पिरियड, त्याचा अकाउंट वाढत चाललाय आता, आणि दिवसेंदिवस जसे स्टार्टअप वाढत आहेत तसं प्रत्येक स्टार्टअपचं अनेक डॉक्युमेंटेशन वर सह्या करणं आणि डॉक्युमेंटेशन बनवणं या सगळ्या गोष्टी चालू असतात. सो काय काळजी घेतली पाहिजे आणि काय खबरदारी घेतली पाहिजे बिफोर सायनिंग ऑन एनी ऑफ द डॉक्युमेंट स्टार्टअप्सनी, याच्याबद्दल काही सांगू शकशील का? एक उदाहरण सांगू शकतो. हां. एक ड्रोन टेक्नॉलॉजी मधलं स्टार्टअप आहे. बरं. आणि दे वर रेझिंग फंड्स फ्रॉम हिज फ्रेंड्स अँड रिलेटिव्स जे अमेरिकेत असतात. त्या टर्म्स अँड कंडिशन्स जेव्हा करत होता, तर त्यांनी त्याच्या लॉयरकडून एक डॉक्युमेंट पाठवलं होतं. ही वॉज रेझिंग फंड्स, पण नॉट इन अ व्हेरी फॉर्मल मॅनर. फंड रेझिंगच होतं ते एक प्रकारे, पण एक रिलेशनमध्ये होतं. तर त्यांनी एक डॉक्युमेंट पाठवलं होतं की हे डॉक्युमेंट आहे, यू साइन इट. आणि मग त्याच्यात अशा कंडिशन्स होत्या की मला तू इक्विटी देणारच, किंवा जर तुझा कंपनी प्रॉफिटेबल नाही झाली देन यू विल बी, म्हणजे यू आर पेएबल. ही जी अमाऊंट मी रुपये देतोय ती तुला इंटरेस्ट सहित परत द्यावी लागेल. अशा बऱ्याच कंडिशन्स होत्या ज्या प्रॉब्लेमॅटिक होत्या. बिईंग अ व्हेरी टेक्निकल पर्सन, त्याला वाटलं ठीक आहे ना, तो पैसे देतोय तर तो डॉक्युमेंट बनवतोय. बरोबर. पण मी म्हणलं अरे नाही, इट विल बी अ प्रॉब्लेम फॉर यू इन लॉंगर रन. कारण आपण स्टार्टअप करतो, इट इज नेवर अ शुअरिटी. आणि 97% ऑफ स्टार्टअप्स फेल इन इंडिया. इट इज बाउंड टू हॅपन. सक्सेस रेट इज व्हेरी लो. तर यू हॅव टू कन्सिडर बोथ दी, म्हणजे दोन्ही आपण बघायला पाहिजे ना, दोन्ही साईड्स. मी त्याला ते डॉक्युमेंट रिवाईज करून दिलं आणि म्हटलं आता आय एम बॅलन्सिंग इट. ते जसं त्याच्या फेवरमध्ये होतं, मी हे तुझ्या फेवरमध्ये नाही आणत आहे. आय एम क्रिएटिंग अ बॅलन्स. त्याचाही इंटरेस्ट प्रोटेक्ट झाला पाहिजे आणि तुला पण काही तुझी प्रोग्रेस जेपर्डाईज नाही व्हायला पाहिजे. बरोबर. हा माझा हेतू होता. बरोबर. तर असं प्रत्येकाला, म्हणजे स्टार्टअपचं मगाशी म्हणालच नाही काय डॉक्युमेंट्स, त्यांनी फंड रेज करताना तो अडकला असता. आय टूक हिम आउट ऑफ इट. तर काही स्टार्टअप्सचं असतं की एम्प्लॉई हायर करतात आणि किंवा एम्प्लॉई हायर करणं फारच कॉमन आहे. म्हणजे आमच्या HRचं जे व्हर्टिकल आहे, मोहित ते बघतोच सगळं. बरोबर. पण म्हणजे असे बरेच, आता एक फिनटेकचं सॉफ्टवेअर लायसन्सिंग ॲग्रीमेंट, म्हणजे एक फिनटेक क्लायंट आहे माझा, तर त्याचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. तर त्याचं पहिलं लायसन्स ॲग्रीमेंट मी केलं. तर त्या ॲग्रीमेंटमध्ये अशा काही टर्म्स होत्या की तो जिथून डेटा ॲग्रिगेटरकडून घेतोय तर त्याचे काय राईट्स असतील आणि त्यांचे काय असतील, IP कोणाचा असेल, आणि डिस्ट्रीब्युशन नंतर
स्टोरेजचं काय, हे काय. तर ह्या गोष्टी त्यांनी तेवढ्या सिरियसली घेतल्या नव्हत्या. मी प्रत्येक वेळेस कमेंट्स रेज केल्या, की बाबा असं आहे. म्हणजे एक डॉक्युमेंट आम्ही कसं रिव्ह्यू करतो, की माझ्याकडे जर ॲग्रीमेंट आलं, तर आम्ही वेगवेगळे फ्लॅग्स टाकतो, की रेड फ्लॅग म्हणजे स्ट्रिक्टली हे नाही करायचं आपल्याला. कम व्हॉट मे हे तू करू नको. एक असतं ऑरेंज, की जिथे तू रेज कर, की यार हा इश्यू आहे, हा माझ्या प्रॉब्लेममध्ये जाऊ शकतो. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. आणि मग देन यू हॅव टू डिसाईड. एक बिझनेसमध्ये रिस्क पण घेऊन काम करावं लागतं. तू रिस्क घेऊन करत असशील तर ठीक आहे, पण हा इश्यू मी सांगतोय. Correct. आणि सगळ्यात लो हार्मवाला असतो तो ग्रीन फ्लॅग. त्याला मी नाव दिलं. असं काही स्टँडर्ड नॉमेनक्लेचर नाही आहे. इट इज युअर टर्मिनल. माझी टर्मिनॉलॉजी, की हा तू इश्यू रेज कर, बट लेट इट गो. बरोबर. त्यांना सांग की आय हॅव नोटेड इट. दे शुड नो की ह्याच्याकडे कोणीतरी आहे जो माणूस ॲग्रीमेंट रिव्ह्यू करतोय. नाहीतर जनरली स्टार्टअपला कामं येतात. येतात म्हणण्यापेक्षा कामं आले की दे आर व्हेरी एक्सायटेड. आणि मग ते म्हणतात चल कधी करायचं काम चालू, लगेच करू म्हणतात. एक ॲग्रीमेंटवर सही करून पाठवा आणि आपण करून टाकतो. NDA तर खूप सोपा झाला. अच्छा. त्याच्या पुढे जे असतात बरं. MSA म्हणजे मास्टर सर्व्हिस ॲग्रीमेंट हां, किंवा हां. तर ते मोठे असतात. आपल्याला काम पाहिजे म्हणजे एका मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा व्हर्च्युअल CLO आहे. आणि त्यांना कोणी ॲग्रीमेंट दिला, दे आर इंटू ऑइल फिल्टर्स, म्हणजे ऑइल फिल्ट्रेशन सिस्टीम आहे स्वतःची. त्याची सर्व्हिस पण देतात आणि स्वतः फिल्टरही बनवतात. बरं. तर एव्हरीवन वॉज एक्सायटेड आहे युरोपमध्ये करणार सगळं. आणि त्याच्यात अशा काही गोष्टी होत्या, की मॅन्युफॅक्चर इथून करून घेत आहे, पण वॉरंटी तिकडे काही झालं तर आपल्या टीमनी युरोपमध्ये सर्व्हिस द्यावी, ह्या त्याच्यात कंडिशन होत्या. ते अशा आम्ही जवळपास 40 कंडिशन्स वेव्ह करून घेतल्या. आम्ही त्यांना सांगितलं की इट इज नॉट फिजिबल. मग त्याच्यात अगेन मी जसं सांगितलं कॅटेगरायझेशन, की बाबा हे करायचं आहे तर तुम्ही तुमच्या रिस्कवर करा, हे अजिबात करू नका आणि हे फक्त रेज करा. बरोबर. सो असं इंडस्ट्री स्पेसिफिक कोणतंही तुम्हाला नवीन काम येताना, नवीन पैसे येताना किंवा नवीन माणूस हायर करताना जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते काळजीपूर्वक करावे लागतात. करेक्ट. नाहीतर मग ते आपल्या अंगाशी येतं. जोपर्यंत सगळ्या गोष्टी छान आहेत, सगळं छान आहे, तेव्हा मतभेद होतात, मग ते सगळं अंगाशी सगळं बाहेर नाही. हां. आणि मग त्यावेळेस लक्षात येतं की अरे त्यांनी हुशारीने आपल्याला दाबायसाठी हा क्लॉज टाकला होता. हां. म्हणजे आता मगाशी आपण बोलत होतो कोणाशी तरी नॉन कम्पीट नॉन सॉलिसिट काहीतरी क्लॉज. हां. तर तो क्लॉज तसा ॲप्लिकेबल नाही आहे, पण लोक तो असा दडवून मध्येच टाकतात. आणि मग आपल्याला लक्षात येत नाही काय, की आपण जे काम करतोय ते आपण काम नंतर करू नका असं ते सांगतात आपल्याला थोडक्यात. नॉन कम्पीट म्हणजे आता समजा तू या कंपनीत आहेस आणि त्यांचं म्हणणं आहे की तू अशा कंपनीत परत कधीच काम नाही करायचं, असं शक्य नाही ना. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्या श्रेनिकेत आता तू HR रिलेटेड सांगितलंस की ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी तुमच्या कंपनीमध्ये चालते आणि युअर ऍक्टिव्हिटी येते. हो राईट, युअर पार्टनर टेक केअर ऑफ Yes. दॅट. पण एक प्रश्न मला हा विचारायचा आहे तुला, की बऱ्याच वेळेला कंपनीज या प्रेशराईज करतात टू एम्प्लॉईज की तुम्ही हा बॉन्ड साईन करून घ्या 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 2 वर्षाचा, जो काही टेन्युअर असेल तो. ओके, सो त्या केसमध्ये एम्प्लॉईने तो सगळ्यात पहिला प्रश्न की तो साईन करावा का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर साईन केला तर त्याचा ओव्हर द पिरियड त्या एम्प्लॉईच्या करिअरवर काय इम्पॅक्ट पडतो, किंवा जेव्हा सोडतो आपण ती कंपनी त्यावेळेला जर का मला बॉन्ड पूर्ण फुलफिल तो टेन्युअर न करता मध्ये जर का ब्रेक करायचा असेल तर त्याचे काय रूल्स आहेत, त्याचा काय इम्पॅक्ट पडतो, या गोष्टींबद्दल काय सांगशील? म्हणजे हे बरेच केसेस येतात माझ्याकडे गेल्या 5-6 वर्षापासून येतात. म्हणजे इवन बिफोर आय स्टार्टेड दिस कंपनी. राईट. तर होतं काय, कंपनी काही स्पेसिफिक टेक्नॉलॉजी असतात, त्या टेक्नॉलॉजीसाठी कंपनी काही ट्रेनिंग देते तुम्हाला. दिस इज आय एम टेलिंग यू व्हेरी आयडियल सिच्युएशन. सगळीकडे नसतं असं. तर ही आयडियल सिच्युएशनमध्ये काय होतं की कंपनी एक जसं माझा क्लायंट होता, त्यांनी एक बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्पेसिफिक टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग अमेरिकेत आहे. त्यासाठी त्यांनी 300 इंजिनियर्सला अमेरिकेत पाठवलं. हां. आणि त्या 300 इंजिनियर्सला अमेरिकेत पाठवणे, त्यांचं 1 महिन्याचं राहणं, हे सगळा खर्च त्यांनी केला. आणि इन रिस्पॉन्स त्यांनी काय सांगितलं की आता आम्ही एवढा खर्च करतो आहे, इट विल ऑल्सो हेल्प यू फॉर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट बरोबर. जॉबमध्ये, तर आपण 3 वर्षाचा बॉन्ड साईन करू. आणि मग 3 वर्ष तुम्ही नाही सोडू शकणार. एव्हरीवन डिड इट हॅपीली. पण त्या केसमध्ये आता ही जेन्युइन केस आहे, ह्याच्यामध्ये कंपनीने तुम्हाला बॉन्ड केला आहे आणि त्याच्यात कन्सिडरेशन आहे, कंपनीने तुमच्यावर एक्सपेन्स केला आहे, काही लाखांमध्ये तो एक्सपेन्स होता. तर इट इज फिजिबल म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की इट इज व्हायबल, इट इज व्हॅलिड. कारण तर ह्या ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत
हा एक कन्सिडरेशन नावाचा पार्ट आहे लिगल म्हणजे लिगल टर्मिनॉलॉजी म्हणून आहे. तर तुमच्यावर काही बंधन आहे. समजा आता माझ्या कंपनीत कोणी काम करतोय आणि त्याला मी सांगितलं की आता तू दुसऱ्या HR लिगल कंपनीत किंवा बिझनेस कन्सल्टिंगमध्ये जाऊच नको. आय कॅनॉट डू इट. कारण सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे. त्या म्हणजे आता मला लिगल ओपिनियन असे बरेच येतात. लोक म्हणतात की मला ही कंपनी रिलिव्हिंग लेटर देत नाही किंवा मी दुसऱ्या कंपनीला सांगून तुझा तोही जॉब घालवेल. असं खूप होत आहेत केसेस. धमक्या देतात की तू हे सोडू शकत नाही. तर हे कधी ॲप्लिकेबल आहे आणि कधी ॲप्लिकेबल नाही, हा एक जो प्रश्न आहे. तर ॲप्लिकेबल अशा वेळेस आहे जेव्हा त्या कंपनी, मी जसं उदाहरण दिलं की तुम्ही लोकांना खर्च केला आहे आणि तो खर्चाच्या अगेन्स्ट तुमचं म्हणणं आहे की 3 वर्ष तरी आम्हाला सर्व्ह करा. देन इट इज फ्रुटफुल फॉर अस स्पेंडिंग सो मच अमाऊंट ऑन यू. कारण आमचे पण काही फ्युचर प्लॅन्स आहेत. ह्या टेक्नॉलॉजीनी तुम्ही आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करताल आणि तो खर्च वी विल बी एबल टू हेल्प यू इन दॅट मॅनर आणि तुमच्यासाठी चांगलंच आहे. पण मी माझ्या कंपनीतल्या एम्प्लॉईला म्हणणं की आता तू आमच्याकडे जे शिकलायस, आता तू दुसऱ्या कंपनीत जाऊन ते इम्प्लिमेंट करू नको. इट इज नॉट फिजिबल. खरं. आता का बरं फिजिबल नाही आहे? सुप्रीम कोर्टचं काय जजमेंट आहे की त्या जजमेंटनुसार व्हेरियस जजमेंट्स, एक मी सांगतो त्यामध्ये असं आहे की आपण म्हणजे फंडामेंटल राईट तर आहेच आणि आपण जे काही काम करतो त्या रिलेटेड स्किल्स आपण अक्वायर करतो. जसं आता समजा मी सेल्समध्ये आहे, माझी स्किल आहे की मी लोकांशी भेटतो आणि मी 10 लोकांना भेटलो, ते 10 लोक मला इथेही बिझनेस देऊ शकतात, पुढे देतात. इनफॅक्ट माझे पहिल्या जॉबमधले लोक अजूनही माझ्या टचमध्ये आहेत. अगदी पहिल्या 2002 मधल्या. इट इज एम्प्लॉयमेंट. करेक्ट. इट इज फॉर युअर लाईफ, म्हणजे लाईव्हलीहूड. बरोबर. यू कॅनॉट स्टॉप समवन फ्रॉम दिस जस्ट बिकॉज यू हॅव अन अपर हँड. तर हे क्लिअर जजमेंट आहे. कंपन्या म्हणजे आता कंपन्यांच्या ॲग्रीमेंट्समध्ये एक असतो हा क्लॉज, नॉन कम्पीट, नॉन सॉलिसिट किंवा वेगवेगळ्या प्रकारे. बरोबर. किंवा आता जसं म्हणालास की बॉन्ड साईन करतात. तर बॉन्ड साईन करणं ज्या लेजिटिमेट केसेस आहेत जिथे त्यांनी एक्सपेन्स केला आहे कंपनीनी, वेन देर इज अ कन्सिडरेशन, कंपनीने सांगितलंय की, किंवा एक कन्सिडरेशनचा दुसरा प्रकार असतो की मी समजा तू माझ्याकडे काम करतोयस, 3 वर्ष काम केलंय, माझी इच्छा आहे की माझा आता हा जो काही आपण प्रोजेक्टवर काम केलंय 6 महिन्यात 55 होईल, 1 वर्षात. आय डोंट वॉन्ट यू टू वर्क विथ समवन फॉर दॅट पिरियड. तू दुसरं काही कर पण ते नको करू. बट आय एम पेईंग कन्सिडरेशन. मी तुला म्हणतोय की चल तुझा 1 वर्षाचा पगार मी देईल तुला. आय एम विलिंग टू पे. पण तू काम नाही करायचं. देन ऑल्सो इट इज एन्फोर्सिएबल. एन्फोर्सिएबल हा एक शब्द आहे की तुम्ही लिहिता आणि सही करता, याचा अर्थ ते तुमच्यावर बाइंडिंग आहे, नो डाऊट. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या पहिल्यापासून व्हॉइड आहेत लिगल ह्याच्यामध्ये. मी लिगल टर्मिनॉलॉजी जास्ती वापरत हो. अनदर डिफरन्स, मगाशी विचारलंस की मी लोकांना लिगल जार्गन सांगून घायाळ करत नाही, मी सोप्या भाषेत सांगतो. बरोबर. तर हे पहिल्यापासून व्हॉइड आहे, म्हणजे पहिल्यापासून इनव्हॅलिड आहे. की आता समजा आपण कुठे जॉबला जातोय तर त्यांचा अपर हँड आहे, तुम्हाला नोकरी पाहिजे, पगार चांगला आहे म्हणून, तर तुम्ही अपॉइंटमेंट लेटरवर साईन करताच. देर इज नो स्कोप ऑफ निगोसिएशन. बरोबर. त्यात त्यांनी जे काही लिहिलं आहे ते तुमच्यावर बाइंडिंग आहे. पण इफ इट इज कॉन्फ्लिक्टिंग विथ युअर फंडामेंटल राईट, देन इट इज नॉट बाइंडिंग. यू नीड नॉट वरी. म्हणजे लोकांना जे वाटतं ना की माझा बॉन्ड केला आहे, त्याचा इम्पॅक्ट असा म्हणजे आता व्हायला होऊ शकतो. HR इज कम्प्लिटली कंपनीज डिसिजन. HR जे आहे ते पूर्ण ओनर्सच्या ह्याच्यावर चालतं. बरोबर. मग ते तुम्हाला एक करू शकतात की तुम्हाला रिलिव्हिंग लेटर नाही देणार किंवा तुमचं फुल अँड फायनल अडकवून ठेवतील. आता फुल अँड फायनल अडकवणं सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण इट इज पेएबल. पण तेही करतात. आता ह्या केसमध्ये माझा म्हणजे आता समजा सल्ला असा राहील, कोणाला जर असा प्रश्न आला तर इट डिपेंड्स अपॉन अगेन युअर कम्युनिकेशन. तुमचा जो पुढचा एम्प्लॉयर आहे, फ्युचर एम्प्लॉयर, त्याला तुम्ही सांगू शकता की सर असं असं आहे, आय जेन्युइनली वॉन्ट टू जॉईन यू आणि आय एम लिव्हिंग दिस कंपनी फॉर दिस रिझन, आणि ते मला जाऊ देत नाहीयेत. बरोबर. असं माझ्यासोबत झालंय. मला रिलिव्हिंग लेटर नाही दिलं. आता माझ्या लिंक्डइनवर पाहशील, मी सांगू शकेल कोणता जॉब आहे पण नाव नाही घ्यायचं. ठीक आहे. तर त्यांनी मला रिलिव्हिंग लेटर नाही दिलं. तर मी समोरच्या HRला सांगितलं, बघा असं असं अडचण आहे, आय एम विलिंग टू जॉईन, आय कमिट की मी येणार, पण असं आहे, इज इट ॲक्सेप्टेबल? ते म्हणाले ओके, नो प्रॉब्लेम. आणि त्यावेळेस बॅकग्राऊंड चेक आजच्यासारखे स्ट्रिंजंट नव्हते. आता बॅकग्राऊंड चेक जर कधी पाहशील, पाहिले कधी रिपोर्ट पाहिलाय? येस. भीतीदायक आहे. भीतीदायक. आपल्या सगळंच्या सगळं 1200 रुपयात उघड करतात. म्हणजे आपल्या घराचा चौक, घराचा दरवाजाचा फोटो, अरे तुझे ट्रॅफिक व्हायोलेशन, फेसबुक, सोशल मीडिया सगळं असतं. तेव्हा एवढं नव्हतं. मी फक्त फोन केला, त्यांनी सांगितलं, म्हटलं ठीक आहे सर, जेन्युइनली माझं हे कारण आहे, इफ इट इज नॉट ॲक्सेप्टेबल आय एम ओके इफ यू रिवोक दी ऑफर.
करेक्ट. अगेन स्ट्रेट फॉरवर्ड मी त्यांना बोललो, म्हटलं आता खरं म्हणजे माझं काय अप्रोच आहे की तुम्ही खरं वागलात खरं. तर तुम्हाला मोस्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आणि जे सॉल्व्ह नाही होत देन इट इज नॉट वर्थ इट. ते गेलेलेही बरे. वा. म्हणजे करेक्ट. तर माझा सल्ला हा राहील की तुम्ही त्याला घाबरून हम्म. कंपन्या बॉन्ड साईन करतात. आपल्याला नोकरीची गरज आहे, आपल्याला गरज आहे, 3 वर्ष आपण थांबू शकतोय, अवश्य करा, तुम्ही शिकताय, पण घाबरून राहू नका. बरोबर. घाबरायचं नाही, आणि कोणी तुम्हाला तुमच्या जगण्यापासून रोखू शकत नाही. ॲब्सोल्युटली. येस, पीपल आर देअर हू विल हेल्प यू. करेक्ट. करेक्ट. यू जस्ट नीड टू नो. येस. आणि खरं बोलून ज्या काही गोष्टी असतात हां. एम्प्लॉयरशी क्लिअर राहणं गरजेचं. एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तू आता कंपनीच्या अंडर करतोयस, मग HR असेल, लिगल ऍक्टिव्हिटीज किंवा कॉर्पोरेट लॉयरच्या काय म्हणतात भूमिकेतनं तू काम करतोयस. सो हे सगळं करत असताना जी आत्ताचा जो लेटेस्ट ट्रेंड चालू आहे AI चा, तर त्याची कुठेतरी भीती वाटते का, की जसं बऱ्याच फील्ड्समध्ये AI हा मला खरं तर प्रश्न विचारायला खूप आवडतो. बऱ्याच वेगवेगळ्या काय म्हणतात फील्ड्समधली लोक आमच्यासोबत कम्युनिकेट करतात. सो या फील्डमध्ये, तुझ्या फील्डमध्ये सुद्धा AIचा इम्पॅक्ट किती पडतोय किंवा इन फ्युचर पडेल असं वाटतंय, की जेणेकरून जी भीतीदायक परिस्थिती आता बऱ्याच लोकांच्या जॉबच्या रिलेटेड आहे, हो, तीही या फील्डमध्ये आहे का? 2-3 अँगलमध्ये उत्तर याचं. हां. पहिलं, हे मी ऐकतोय 2016-17 पासून, की बरोबर. अमेरिकेत असं ऐकीव बरं का, की अमेरिकेत असे काही सॉफ्टवेअर्स आलेत ज्यामुळे ॲग्रीमेंट्स रिव्ह्यू करून मिळतात आपल्या हो. फटाफट. हो. मग तुम्हाला वाचायची गरज नाही, आणि लॉ फर्म्सला पर आवर पैसे मिळतात, की आणि मग आवरली बिलिंग असल्यावर तुम्हाला, जसं IT मध्ये आहे, बरोबर. आवरली बिलिंग तुमचं कमी होऊन जाईल, कारण ते मशीन बेस्ड आहे. येस. पण मला असं वाटतं की ते तेवढं रिलायबल उत्तर येणार नाही त्याचं, कारण आपण AIचा जनरल यूज आपण आता पाहतोय. आता मी माझ्या टीमला पण कधी एनकरेज करत नाही. AI मध्ये ईमेल्स पण आपण लिहितो, हो. तर तुम्हाला लक्षात येतं की हे AI वालं आहे, येस. आणि यू हॅव टू सॉर्ट आउट. म्हणजे फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन, तसं तर मी कधीच AI वापरत नाही. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये AI कधीच नाही, बिकॉज यू लॅक ओरिजिनॅलिटी इन दिस. येस. म्हणजे फॉस्टरिंग युअर बिझनेस प्रॉस्पेक्ट, म्युच्युअल सिनर्जी शब्द येतात AI मध्ये, यू डोंट मीन इट. तुम्हाला जे तर मला असं वाटतं की हे जे आहे ना, AI इज नॉट एबल टू, अजूनपर्यंत तरी हां. मला असं वाटतं की हा जो, म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचं तर, मला ॲडवाईस मी कोणाला देतोय, द वे आय अंडरस्टँड द बिझनेस ऑफ दॅट पर्सन, आय अंडरस्टँड बरोबर. इट्स इम्पॅक्ट आणि इम्पॅक्ट ऑफ द क्लॉज. तर मला असं वाटतं की तो तुम्हाला बाकी सगळं बॅकग्राऊंड देईल, फायनल ओपिनियन हे ह्युमनचं असलं पाहिजे, असं माझा अंदाज आहे. ॲब्सोल्युटली. आय एम नॉट सेईंग नो टू AI. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलो, आय एम नॉट अ व्हेरी टेक्निकल टेक सॅव्ही पर्सन. फोन पण मी सिम्पल वापरतो, पण AI मला शिकायचं आहे. हिज रेझोल्युशन इज गेट अक्वेंटेड विथ AI. येस. आय डोंट वॉन्ट टू शाय अवे फ्रॉम इट. येस. पण मला वाटतं की एक इंटरप्रिटेशन, किंवा आता हा जो भाग आहे इव्हन लिटिगेशनमध्ये, इट इज ऑल अबाउट ह्युमन अँगल इज रिक्वायर्ड. येस. AI इज नॉट फिजिबल. बरोबर. जर तसं असतं तर मग आपल्या कोर्टातल्या केसेस लगेच AIनेच रन केलं रद्द केल्या असत्या. असं नाही होणार. प्रश्न. हां. बरोबर. पेमेंट रिकव्हरी इज अ बिगेस्ट चॅलेंज स्टार्टअप म्हण किंवा कोणताही बिझनेस. त्यांच्यासाठी पण लॉयरची गरज असते, ओके. आणि इट इज नॉट अबाउट लिटिगेशन ऑलवेज, इट इज अबाउट कम्युनिकेशन. वा. राईट. सो मग या फील्डमध्ये जर का समजा 10वी झालं, 12वी झालं, आणि त्याच्यानंतर जर का कॉर्पोरेट लॉच्या रिलेटेड स्टडी म्हणून जर का एखाद्या यूथला बेसिकली जर का तू सजेस्ट करणार असेल, तर काय करशील, की हाऊ टू एंटर इन टू दिस फील्ड, त्याच्यासाठी काय तयारी असणं गरजेचं आहे, आणि त्याच्या एकदा तुम्ही उडी मारल्यानंतर काय काय गोष्टी तुम्हाला शिकणं भाग आहे, जेणेकरून या फील्डमध्ये तुम्ही सस्टेन करू शकता. मानसिक तयारी असायला, मानसिक तयारी, फिजिकल, मेंटल, बोथ. सो त्याच्याविषयी काय सजेस्ट करशील? तर ह्याच्यात आवड पाहिजे पहिली गोष्ट. आता आवड पाहिजे हे 12वीच्या मुलाला विचारून उपयोग नाही. म्हणजे खरंच जेन्युइनली काही उपयोग नाही. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्याला काही कळत नसतं. आपण एक पिअर प्रेशरमध्ये ज्या गोष्टी करतो, जिथे जास्त रिवॉर्ड आहे ते करतो. तर LLB करावं हे माझं सजेशन राहील, की तुम्ही एखादा, आता पुण्यामध्ये काय म्हणतात माहित नाही, मुंबईला त्याला BMS म्हणायचे, BBA म्हणत असतील आता. BBA. हां. तर BBA, BCom ह्या टाईपचा कोर्स करून जर कोणी लॉ केलं, तर माझा तो प्रेफरन्स असेल. ओके. मला असा एक वीक एरिया जो लक्षात येतो लॉयर्सचा, की पहिली गोष्ट तर सेल्स, कम्युनिकेशन, ते नाही करू शकत. बरोबर. आणि दे आर नॉट ट्रेन्ड फॉर इट. त्यांची चूक नाही येते. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की इवन इफ यू एंटर कॉर्पोरेट लॉ फर्म, जिथे मी एंट्री केली,
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे 10-15 वर्षानंतर यू आर सपोज टू ब्रिंग बिझनेस फॉर द फर्म. हां. तुम्हाला पार्टनर व्हायचं आहे, तुम्हाला काही पुढे चांगलं करिअर हवं असेल तर तुम्हाला बिझनेस आणावा लागतो. येस. त्यावेळेस यू कांट से की मी खूप चांगला लॉयर आहे, मी ड्राफ्टिंग छान करतोय, कोर्टात आर्ग्यू करतोय, माझे काउन्सिल्स आणि क्लायंटशी छान रिलेशन आहे. डझंट मॅटर. यू हॅव टू ब्रिंग बिझनेस ऑन टेबल. ऑन कम्युनिकेशन स्किल. आणि ह्या पॉईंटवर खूप जणांना स्टक झालेलं पाहिलं की अरे भाई पार्टनर नाही बनना है मुझे, कारण पार्टनर बनलं की मला बिझनेस आणावं लागेल, देन आय हॅव टू सेल. करेक्ट. आणि तर माझं सजेशन असं राहील की 12वी नंतर 5 वर्षाचा लॉ कोर्स आहे, बरोबर. 12+5. चांगल्या कॉलेजमध्ये केला तर त्याला खूप चांगल्या नोकरीच्या संधी आहेत, सगळं आहे. पण माझं सजेशन असतं की तुम्ही ग्रॅज्युएशन एक प्लेन करावं, तुम्हाला लॉ जरी करायची इच्छा असेल. बरोबर. आणि BMS BBA हे जे निवांत कोर्स आहेत जास्ती, बरोबर. आणि तिथे कम्युनिकेशन इज टॉट येस. आणि विच इज रिक्वायर्ड ॲट अ लेटर स्टेज ऑफ करिअर, जे आपल्याला तेव्हा कळत नाही. आणि आपण जे लॉयरचं करिअर समजतो ते नसतं. करेक्ट. आणि कारण तुम्हाला जे छान आर्ग्युमेंट दिसतात ते तुम्ही करत नाही. बरोबर. सूट्समधला हार्वी स्पेक्टर तुम्ही पाहिलाय. येस. हार्वी स्पेक्टर कधी आर्ग्यू करतो का? नाही. करेक्ट. मी याच कारणासाठी तुला हा प्रश्न विचारला होता की हां. बरेच युथ आहेत की जे सूट्स बघून ते तिकडे पोहोचायला आहे ना, बरोबर. तुम्हाला कम्युनिकेशन पाहिजे. करेक्ट. आणि आपल्याला ह्या गोष्टी ना, कम्युनिकेशनचं महत्त्व आपल्याला माहीतच नसतं. लॉच्या 3 वर्षात तुम्हाला लक्षात येतं कॉर्पोरेट लॉ का करायचं आहे, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. रिवॉर्डिंग आहे म्हणून करायचं आहे. करेक्ट. माझ्या केसमध्ये मी केलं कारण आय वॉज मोर फिट, माझा एक्सपिरियन्स होता. बरोबर. नवीन व्यक्तीला कॉर्पोरेट लॉ सोबत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. येस. काही लोकांना कॉर्पोरेट लॉमध्ये पण बॅक ऑफिसवाला M&A टाईप जॉब असतात. काही लोकांना डिस्प्यूट रिझोल्युशन, जसं मी केलं. बरोबर. तर देर इज अ वास्ट रेंज ऑफ चॉईसेस दॅट यू हॅव टू मेक. राईट. आणि त्या चॉईसेस आपण करताना आपण डोळसपणे करायला आपल्याला जगाचा अनुभव पाहिजे. बरोबर. मी सांगतो म्हणून कोणी केलं तर तो, मी उद्या कोणाला सांगितलं माझ्या जर्नीनी जा, आधी सेल्स जॉब कर, मग हे कर, काही होणार नाही. ती माझी जर्नी आहे, ते काही डेफिनेटिव्ह नाही. पण कॉर्पोरेट लॉ म्हणजे चांगले सॅलरी ऑफर करतात, इज द बेस्ट पार्ट. येस. म्हणजे आता टॉप NLS नॅशनल लॉ स्कूल जे आहेत, स्टार्टिंग सॅलरीज त्यांची 21-22 लाख असते. वा. विच इज व्हेरी गुड. चांगल्या MBA कॉलेजला पण मिळत नाही. अर्थात तिथे जाणं अवघड आहे. आणि हे सांगताना मला हेही सांगावं वाटतंय की तुम्हाला ही सॅलरी ऐकून तुम्ही जात असताल तर आफ्टर ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स, जेव्हा तुम्ही, आपण असं विचार करू की 23व्या वर्षी ते करिअरमध्ये गेले, बरोबर. पुढच्या 10 वर्षात वेन दे वूड वॉन्ट टू सेटल इन लाईफ. आता सेटल इन लाईफ इज ऑल्सो व्हेरी सब्जेक्टिव्ह. कशाला सेटल म्हणायचं हा पण एक डेफिनेशन. पण तुम्हाला असं जर वाटलं कधी की आय वॉन्ट फॅमिली टाईम, तुम्ही करिअरचं डिसिजन घेताना चांगल्या माणसाला, सिनियर व्यक्तीला भेटलं पाहिजे पुढच्या 15 वर्षात काय आहे ट्रेंडिंग काय. तर कॉर्पोरेट लॉचा एक किंवा कोणत्याही लॉ फॉर्मचा पुढे जाऊन हा आहे की तुम्हाला सॅक्रिफाईस आहे त्याच्यावर. बरोबर. पैसा प्रचंड आहे, जो सॅक्रिफाईस आहे, आर यू रेडी फॉर इट. आणि हे कळायला पण तुम्हाला 5 वर्ष जावे लागतात. त्यामुळे 12वीच्या मुलाला म्हणणं कॉर्पोरेट लॉ इज व्हेरी प्रिलिमिनरी. मी तर म्हणेल की तू 3 वर्ष कर, 3 वर्षानंतर तू चांगल्या कॉलेजला लॉ कर. बरोबर. एक्सप्लोर युअर सेल्फ. येस. ॲब्सोल्युटली. आणि ही फील्ड थोडीशी आपलं जसं MBA नंतरचं कॉर्पोरेट जग आहे किंवा सॉफ्टवेअर नाही, इंजिनिअरिंग नंतरचं जे कॉर्पोरेट जग आहे, इट इज व्हेरी स्ट्रीमलाईन. की तुम्ही रेझ्युमे टाकता, कॉल येतो, होतं किंवा नाही होत, पण जॉब मिळतो तुम्हाला. बरोबर. मोठी कंपनी नाही, Tier 2 Tier 3 लोकल, काही पण. बरोबर. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू ग्रो. MSMEतून चालू केलं की तुम्ही MNCत जाताच. करेक्ट. करेक्ट. लॉयरमध्ये तसं नाहीये. फ्रस्ट्रेशन हे पण येतं, यार माझं मिडल नेम महत्वाचं आहे ह्या फील्डमध्ये, वडील काय करतात. बरोबर. ह्या गोष्टी जनरली पीपल डोंट टॉक अबाउट. तुझं आडनाव काय म्हणजे तुला लक्षात आलं मी काय म्हणतोय, आणि त्यात मग तू कोणती भाषा आहे तुझी, मदर टंग काय, ह्या सगळे इन्फ्लुएन्सेस आहेत. टू क्लिक देर इज अ परम्युटेशन कॉम्बिनेशन विच इज अ डिफिकल्ट. तर त्यामुळे चांगले पैसे कमवायचं टार्गेट ठेवून एक प्लेन ग्रॅज्युएशन करून जर लॉ केलं तर ते जास्त बेस्ट आहे. परफेक्ट. तुम्हाला जगाचा अनुभव पाहिजे हे डिसिजन घेताना. नक्की. 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 सो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या केसेस आणि एवढं टफ काम जे की हेक्टिक आहे फिजिकली, मेंटली, सो हाऊ यू मेंटेन युअर वर्क लाईफ बॅलन्स? आणि त्याच्याविषयी रादर खूप महत्वाचं आत्ताच्या युथला आणि आत्ताच्या न्यू जनरेशनला आणि ओव्हर द पिरियड जी लोक IT सारखं सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सारखं सेक्टर असेल, या सगळ्यांसाठीच हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुझा वन ऑफ द फेवरेट टॉपिक आहे. हो. सो त्याच्याविषयी काय सांगशील? वर्क लाईफ बॅलन्स माझा आवडता टॉपिक आहे, पण आय वुड से पीपल डोंट लाईक मी टॉकिंग अबाउट इट. कारण होतं असं की आय टॉक अबाउट
समथिंग दॅट इज नॉट सेड बट इट इज फॉलोड. हा आणि म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर आमचा क्लायंट होता, वर्क लाईफ बॅलन्सवरून तो आठवला मला लगेच, की वन ऑफ द वर्स्ट एक्झाम्पल. अरे बापरे. म्हणजे त्यात वर्स्ट म्हणा काय व्हॉट एव्हर, ही इज अ अचिव्हर इन हिज लाईफ. त्यांनी 25 वर्ष मेहनत करून एक कंपनी चालू केली आहे. Correct. पण आमचा जो HR चा प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टचं आमचं काम होतं. म्हणजे बेसिकली आमचं काम काय, की मगाशी जसं मी म्हणलो, की ज्या कंपनीला काही स्ट्रक्चरच नाहीये, व्यवस्थित इन्कम आहे, सगळं आहे, पण स्ट्रक्चर नाहीये, हा. तर आम्ही ते स्ट्रक्चर बनवतो. मग डॉक्युमेंट्स आणतो एचआरच्या पॉलिसीज आणतो, हा. एचआरची परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणतो. बरोबर. जे अप्रायझल मोठ्या कंपन्यांमध्ये 2दा होतात ते आम्ही 4दा करतो, आम्ही स्वतः करतो. तर दॅट इज अ बिझनेस कन्सल्टिंग अँगल ऑफ आवर बिझनेस. राईट. तर त्यांच्याकडे आम्ही गेल्यावर आम्ही त्यांना विचारलं, त्यांना करायचं होतं हे सगळं. हे 1,200 एम्प्लॉई होते बरं. आणि दे वर डुईंग व्हेरी वेल. मी म्हटलं तुमचा ओव्हरऑल गप्पा मारत होतो आम्ही, काम डन झालं होतं आमचं, घरी यायचं होतं परत. ते म्हणे की ओव्हरऑल तुमचं वर्क कसं असतं. ते म्हणे माझं असं असतं की मी तशी वेळ आहे म्हणे 6 पर्यंत, पण मी ऑफिसमध्ये असतो 8:30-9 पर्यंत. आणि त्यांच्या म्हणजे ते असं बोललं नाही, पण ते म्हणे मग मी असं ह्या लोकांना ठेवतो म्हणे सोबत, कारण मला गरज पडली तर त्यांनी थांबायला पाहिजे ना, मला गरज पडली तर. म्हणलं म्हणजे काही म्हणजे असं नाही म्हणे की मी त्यांना काम सांगतो, दे आर फ्री, ते चहा पिऊ शकतात, पण दे शुड बी अवेलेबल, ते ऑफिसमध्ये असले पाहिजे. ओके. म्हणलं सर माझं पहिलं सजेशन काम चालू करायच्या आधी राहील की वर्क लाईफ बॅलन्स अफेक्ट होतोय लोकांचा. तुम्हाला काम आहे, तुम्ही थांबताय, तर तुम्ही लोकांना 2.5-3 तास बसवून ठेवताय फक्त. यू आर म्हणजे दे आर नॉट हॅव्हिंग देअर फॅमिली लाईफ. 6 ते 8:30 तो माणूस फक्त बसतोय, काम आलं तर आलं, नाही तर तो घरी जातोय. आणि इट इज ऑल ऑन द विम्स अँड फॅन्सीज ऑफ हिज बॉस. येस. इट इज नॉट फिजिबल. म्हटलं माझं पहिलं सजेशन राहील, असं नाही शक्य. तुम्हाला काम असेल स्पेसिफिक, यू प्लॅन युअर डे. अनप्लॅन्ड असेल, फोनवर बोला. तुम्ही लोकांना बसवून ठेवताय. तर त्यांचं म्हणणं काय होतं की मी कंपनीचा मालक असून जर 16 तास काम करतोय, एम्प्लॉयला काय प्रॉब्लेम आहे. म्हणलं एम्प्लॉईलाच प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही 16 तास काम केल्यावर तुम्हाला त्याचे रिवॉर्ड मिळत आहे. हा. एम्प्लॉयचे रिवॉर्ड्स आर लिमिटेड, बट Correct. पीपल डोंट लाईक सेईंग सो. हा. वी लॉस द क्लायंट. येस. 2 महिने काम केलं, म्हणलं अरे नाही यार, हे काही अर्थ नाही आला. म्हणजे आपण असं कल्चर बिल्ड करू शकत नाही ना कंपनीमध्ये, की तुम्ही मला पाहिजे तेव्हा बसून राहा, मला पाहिजे तेव्हा. तेव्हा तुम्ही निघा. सरळ सरळ बोलायच्या गोष्टी आहेत, पण लोकांना हे बोललेलं आवडत नाही. थोडे क्या थंडा आदमी आहे तू. हा. की एन्जॉय नाही करत तर लगेच थंड. हे थंड आहे तर मग वो फायर नाही आहे. किंवा मग लोकांची रिलेशन चांगले पण सेल्स होत नाही, मग अगेन यू आर थंडा. कसंही कर नंबर आण. मग असं ह्या काही गोष्टी आहेत वर्क लाईफ बॅलन्स, ह्या लोकांना आवडत नाही, पण मला असं वाटतं की नाही, प्रत्येका असला पाहिजे वर्क लाईफ. आणि एम्प्लॉई आहेत म्हणून तुम्ही त्यांना कसंही वागवून घेऊ शकत नाही. हा माझा फार खरं बेसिक आहे की नाही होऊ शकत असं. पण आता मला हे लक्षात येतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते काही गोष्टी कॉम्प्रोमाइज होतातच. राईट. पण म्हणजे मला असं वाटतं की ॲज अ एंटरप्रेन्योर यू शुड बी कॉन्शियस की यू आर नॉट टेकिंग अवे देअर फॅमिली टाईम, यू आर नॉट टेकिंग अवे देअर, अदरवाईज यू विल लूज द पर्सन, ओर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाईम, यू विल लूज दॅट पर्सन. करेक्ट. कारण तुझा ओव्हरऑल ॲटिट्यूड आणि ओव्हरऑल जो स्वभाव आहे हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्याचा आहे, जो की मी आत्ताही आवडले होत आहे. हा, तर तो प्रॉब्लेमॅटिक होतो बऱ्याच वेळेला, का त्याचा फायदा पण होतो. फायदाही होतो. म्हणजे मी ना ह्याच्यावर मला लोकांनी फीडबॅक दिलाय की यार हे दिस इज नॉट गुड, यू हॅव टू हँडल थिंग्स डिप्लोमॅटिकली. करेक्ट. म्हटलं आय अग्री. मला त्याचं नुकसान बऱ्याचदा झालंय, आणि बऱ्याचदा असं झालंय की नाही मी जे आपला इनर कॉल आहे तो फॉलो केलाय, बिझनेस इंटरेस्ट वगैरे नाही केले फॉलो. बरोबर. पण मला असं आता कसं आहे ना, ट्रेड ऑफ आहे. लाईफ इज ऑलवेज अ ट्रेड ऑफ. इट इज एक डिसिजन आपण घेतो म्हणजे 3 सोडलेले असतात. तर त्यामुळे त्या तिघांचं नुकसान आपल्याला होणारच आहे. तर मी विचार करतो ठीक आहे, मी सरळ राहून जो फायदा होतोय तो आय एम लुकिंग ॲट इट. माझं नुकसान होतच ना. माझे बऱ्याचदा प्रमोशन नाकारले जातात, पण गेले. पण ठीक आहे, म्हणजे मला जे खरं आहे ते. आणि मग ह्याचं मला नंतर लक्षात कसं येतं की ज्या लोकांसोबत मी असतो त्यावेळेस कदाचित दे मे नॉट लाईक मी, पण आता गेल्या 15, 16, 18 वर्षातले जे कलिग्स आहेत माझ्यासोबत काम केलेले, दे टेल मी की अरे नाही यार तू सच बोलत होता. की आता 40शीला आल्यावर सगळ्यांना लक्षात येते मी काय बोलत होतो. तू सच बोलता था, बट ऐसा है की बॉस को पसंद नहीं आता था. म्हटलं ठीक आहे. तसं त्या क्लायंटला माझं बोलणं आवडलं नाही की तू तुझ्या एम्प्लॉईला बसवू नाही शकत. आपण 18 तास काम करतो, ती तुझी कंपनी आहे. आता नारायण मूर्ती जे म्हणतात मी 70-90 तास काम करतो. अरे तुमच्याकडे हजारो करोड पडलेत, तुमच्या कित्येक पिढ्यांची सोय तुम्ही करून घेतली, आणि प्रत्येकाला अधिकार आहे ना. मला जर ती रिस्क नाही घ्यायची आहे,
मला एक स्टेबल लाईफ पाहिजे, मी एम्प्लॉईमध्ये खुश आहे, तर मला अधिकार आहे की मी माझ्या फॅमिलीसोबत पण वेळ घालवायला पाहिजे. करेक्ट. मला माझ्या मुलाचं बालपण डोळ्यासमोरून मिस नाही झालं पाहिजे. दॅट वॉज ऑल्सो अ ट्रिगर की मी मुंबई सोडली. म्हणजे मी खूप चांगल्या लॉ फर्ममध्ये काम करत होतो, ऑफर आल्या, पण मी सकाळी 7:00-7:30ला गेलो घराबाहेर की रात्री 9:30च्या आधी यायचो नाही. हा प्रत्येक मुंबईकराचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम 5 आहे. तास प्रवासाचे, 12 तास ऑफिस, करेक्ट. हे मिनिमम आहे. मग असं झालं, माझं बाळ मला फक्त पहाटे 4 ते 6 अशा वेळेस भेटायचं. अरे बाप. आणि मग मी माझ्या बायकोला म्हणायचो, अगं मला हे ओळखेल का? अगदी मला वाईट वाटायचं खूप, की अरे काय, कसं म्हणजे मला ते, आणि आपल्याला नाही का अनोळखी झाक पण दिसते. हा आणि तो कोणता सिनेमा आहे तो, लाईफ ऑफ पाय, हा हा तर तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात जे पाहता ते तुमचं रिफ्लेक्शन असतं, Reflection. तुमच्या भावनांचं रिफ्लेक्शन आहे. तर त्याला तसं वाटतही नसेल, ते बाळ होतं, पण मला वाटायचं अरे यार, हा म्हणतोय मला की मी तुला ओळखत नाही. हा मग मला ते खूप हर्ट व्हायचं. म्हटलं आपण पैसा कमवतोय आणि तो खर्च करायला माणसंच नाही आहेत सोबत. दॅट इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. पण अगेन दिस इज नॉट व्हॉट पीपल वॉन्ट टू हिअर. एव्हरीवन वॉन्ट्स टू हिअर की आय एम व्हेरी ड्रिवन, व्हेरी, काय म्हणता येईल, ambitious. I want to work 15 hours a day. Right. And if you do this, you get rewarded also. Correct. तुम्ही हे करा, तुम्हाला रिवॉर्ड पण आहे. बरोबर. देन युअर फॅमिली लाईफ सफर्स. म्हणजे लॉ फर्म्समधलं कल्चर मी पाहिलं आहे की हाऊ दे, बऱ्याच लोकांचं लग्न उशिरा होतं किंवा करतच नाहीत लोक, आणि खरंच जेन्युइनली वेळच नाही ना, मी कसं करणार? करेक्ट. सो समवेअर यू हॅव टू स्ट्राईक अ बॅलन्स. बरोबर. मी म्हटलं ठीक आहे, इफ आय एम लुझिंग ऑन मनी इट इज ओके, बट आय डोंट वॉन्ट टू लूज ऑन माय फॅमिली. येस. आपण आपल्या फॅमिलीमुळे उभे असतो, ऑन अकाउंट ऑफ फॅमिली नाही करू शकत. नाही करू शकत. करेक्ट. करेक्ट. मग आता ट्रेस्फिअर मध्ये वातावरण कसं ठेवतेस तू? आता कसं आहे, मोहितचं जास्ती कॉन्ट्रीब्युशन आहे फ्रेंडली एन्व्हायरमेंट ठेवण्यात. वा. आणि सिन्स ही इज ऑल्सो HR एक्सपर्ट, आणि तो ही इज हँडलिंग इट व्हेरी वेल. राईट. आणि आमचे किती एम्प्लॉईज आहेत आता? 8 एम्प्लॉईज आहेत. ओके. आणि पुण्यामध्ये 4 आहेत, बाकी इतर शहरात आहेत, म्हणजे औरंगाबाद, संभाजीनगर, कोल्हापूर. ओके. रिलेटेड टू HR अँड कॉर्पोरेट लॉयर्स. कॉर्पोरेट लॉसाठी एकच आहे. एकच आहे. हा. ओके. ओके. आणि ते सगळं मीच बघतो. राईट. हां. राईट. ओके. सो ओव्हर द पिरियड ऑफ लेट्स से 5 years डाऊन द लाईन, ओके, ट्रेस्फिअरला बेसिकली कुठे काय लेवलला बघतोस तू ॲज अ डायरेक्टर? अच्छा, पुढचे 5? येस. मला वाटलं आत्ताचे 5 काय. नाही नाही, पुढचे 5. मी जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा पण मी हे इमॅजिन केलं नव्हतं की माझा 8 फिगर टर्नओव्हर असेल आणि माझ्याकडे एम्प्लॉई चांगले असतील. आता आम्ही 5 वर्षात 100-125पेक्षा जास्ती कंपन्यांसोबत काम केलंय. बरोबर. सगळे ॲक्टिव्ह नाही आहेत ऑफकोर्स, हं. पण चांगल्या चांगल्या लोकांसोबत मी काम केलंय आणि अजून सुद्धा चांगलं काम येत आहे. तर आय एम व्हेरी हॅपी विथ द वे थिंग्स आर मूव्हिंग. राईट. आणि इथून पुढे आता आम्ही नवीन व्हर्टिकल पण चालू करतोय, स्टाफिंग करतोय. अरे वा. हां, लिगलचं वाढत चाललंय काम. हो. प्लॅन म्हणजे आता विचारलंच तर माझ्या डोक्यात आलं, आधी पण आलं होतं एकदा, की असं मला वाटतं एक शॉर्ट टर्म 3-5 इयर्समध्ये की माझ्यामुळे 40-50 लोकांची फॅमिली, म्हणजे मी 40-50 लोकांना पगार देऊ शकेल एवढा एवढा कॅपेबल मी व्हायला पाहिजे, वा. अशी माझी इच्छा आहे. वा. कारण पगार जेव्हा येतो ते फील मी 13-14 वर्ष अनुभवलंय, हां. आणि दॅट इज द बेस्ट फील. त्या फिलिंगसाठी तुम्ही महिनाभर त्रास सहन करता. करेक्ट. त्रास सहन करता, मनाविरुद्ध राहता, तुम्ही पोरांचे दवाखाने मिस करता, सगळ्या गोष्टी करता. बरोबर आहे. तर अशी माझी इच्छा आहे, बघू आता. करेक्ट. सो भागाच्या शेवटी खरं तर मला अजिबात इच्छा नाही की तुझं ज्या काही अनुभव आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ते खरंच ऐकतच राहावं असंच वाटतं, नो डाऊट. पण कुठेतरी आपल्याला लिमिटेशन्स आहेत. सो भागाचा शेवट करता मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे की लीगल ॲडवायझर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हाऊ यू आर डिफरंट फ्रॉम अदर लीगल ॲडवायझर्स इन द मार्केट, ह्याचं काय उत्तर सांगू शकशील? पहिलं डिफरन्सिएशन आहे लीगल ॲडवायझर, मी कॉर्पोरेट लॉयर आहे. ते थोडंसं डिफरन्सिएशन आहे कारण मी सिव्हिल तसा लॉयर नाही आहे. Right. दुसरं डिफरन्सिएशन आहे म्हणजे वेन यू कन्सिडर की आपल्याला एक लॉयर हवा आहे, तर देर आर लॉयर्स जे मी जर मगाशी जसं म्हणलं की ओळीवर बोट ठेवून आहेत. करेक्ट. माझा तसा अप्रोच नाही आहे. आणि अजून एक डिफरन्सिएशन असं आहे की आय डोंट एनकरेज डिस्प्यूट्स, दो आय एम अ डिस्प्यूट रेझोल्युशन लॉयर. करेक्ट. I have seen the futility of futility is a wrong word, but I have seen how people suffer in litigations. It is not advisable. Yes. So even though I am a corporate lawyer, I never suggest. That is my different thing. Correct. And about approach, client साठी काय हे आहे, तर माझा अप्रोच हा होलिस्टिक असतो. मी आय हॅव स्टार्टेड फ्रॉम द स्क्रॅच. तर मला गोष्टी
म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कमर्शियली कसा होईल कोणत्याही डिसिजनचा किंवा कोणतंही काम आपण घेतोय, तर तो बिझनेस मी ह्या अँगलनी समजून घेतो, की त्या कंपनीच्या एम्प्लॉईजचं प्रत्येकाचे KRA KPI काय असतील. अगेन आमचा HR व्हर्टिकलचा थोडा इम्पॅक्ट माझ्यावर आहे, की KRA KPI काय असतील, तिथे आपला ह्यानी काय फरक पडेल हां. आणि इन केस ऑफ समथिंग गोज हेवायर व्हॉट विल हॅपन. तर माझा ॲडवाईस हा कमर्शियल प्लस लीगल असतो. Correct. इट इज नॉट मी पिन पॉईंट करून बोलत नाही. आय एम ॲडजस्टेबल. हं. मी बऱ्याचदा आता लोकं म्हणतात, की नाही दिस इज हाऊ इट शुड बी. म्हणतो नाही ठीक आहे. हं. इफ यू आर ग्रोइंग म्हणजे मूव्हिंग टुवर्ड्स अ गुड रिलेशनशिप, कमर्शियल रिलेशनशिप, आय विल नॉट बी अ रिझन दॅट हं. इट डझंट फ्रुक्टिफाय. बरोबर. तर मी ते होण्यासाठी आय एम क्वाईट ॲट म्हणजे माझा बिझनेस डेव्हलपमेंटचा अँगल लीगलमध्ये पण खूप जास्त आहे, बरोबर. की आपण कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी दोघं म्हणजे माझं काम कुठे आहे ॲग्रीमेंट रिव्ह्यूमध्ये किंवा लीगल ओपिनियन, लीगल ॲडवाईसमध्ये. तर माझं काम जेव्हा आहे, मी त्यांना सांगतो, की तुम्ही काही कारणाने एकत्र आले आहात ना, बरोबर. तर तुमचा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह होता, की आपण ह्याच्यातून काही म्युच्युअल सिनर्जीज डेव्हलप होतील. हं. वी विल ग्रो टुगेदर. हं. तर धिस ॲग्रीमेंट शुड नॉट बी अ रिझन दॅट यू आर पार्टिंग वेज. आय विल मेक शुअर ऑफ इट. सो धिस इज डिफरन्स दॅट आय कॅन ब्रिंग. अमेझिंग, अमेझिंग. खरंच खूप मजा आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं थँक सो मच डिजिटल गप्पांवर येऊन तुझे अनुभव तू शेअर केलेस. वेगवेगळे विषय आपण आज गप्पा मारल्यात, हँडल केलेत, जसं की वर्क लाईफ बॅलन्स, तुझा वेगवेगळ्या करिअर ट्रान्झिट. पण खरंच खूप मजा आली आणि असेच वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे एक्सप्लोरेशन तू करत राहा पुढच्या तुझ्या जर्नीमध्ये आणि त्याच्यासाठी खरंच खूप शुभेच्छा. ट्रेसफिअरला माझ्यातर्फे आणि डिजिटल गप्पांच्या तर्फे मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन जे तुम्ही काम करताय आता. सो हाऊ डू यू फील? तुला कसं वाटलं येऊन? छान वाटलं. म्हणजे मी गप्पा मारायला मला आवडतंच, जसं मी सांगितलं. राईट. असं मला वाटलं काही मिस तर नाही झालं माझ्याकडून. नाही. सांग. नाही. हां. येस, मिस झालं तर आपण त्याचा पार्ट 2 करूयात नक्कीच. नक्कीच. ठीक आहे, चलो. सो मित्रांनो, आम्हाला तर खूप मजा आलेली आहे आजच्या भागामध्ये. वेगवेगळे विषय असं फार कमी वेळा होतं, की एखाद्या कंपनीचा एंटरप्रेन्युअर, त्याचा डायरेक्टर आपल्यासोबत गप्पा मारतोय, पण त्याचा इंटरेस्ट खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये आहे आणि त्याच्याविषयी आपण आज बऱ्याच वेगवेगळे अँगल्स, बरेच वेगवेगळे विषय आज हाताळले. तर तुम्हाला कसं वाटलं हेही तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर का शिनिकेतसोबत बोलायचं असेल, कॉर्पोरेट लॉच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याचा जो एक्सपर्टीज आहे लॉच्या रिलेटेड, तो जर का तुम्हाला हवा असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सगळे डिटेल्स, शिनिकेतच्या प्रोफाईलबद्दलचे डिटेल्स आणि त्याचे ईमेल आयडीज वगैरे सगळ्या गोष्टी टाकूच. सो असेच एपिसोड, नवीन एपिसोड बघण्यासाठी एक गोष्ट नक्की करावी लागेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. तर ते पटकन करून टाका 1 मिनिटाचा वेळ घेऊन. भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.